सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले सर, आज प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांचे सहलेखक अविनाश सरदेसाई, अमृता देशपांडे, मान्यवरांचं मंचावर आगमन झालेलं आहे. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करूया. मधुश्री पब्लिकेशन आणि अक्षरधारा बुक गॅलरी यांच्या वतीनं मी सुप्रिया चित्रा, उपस्थित सर्व रसिक वाचक, मान्यवर, माध्यमांचे प्रतिनिधी या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सुप्रसिद्ध लोकप्रिय लेखक अच्युत गोडबोले यांची नवीन 3 पुस्तकं मधुश्री पब्लिकेशन कडून वाचकांच्या भेटीला येत आहेत. त्यांचं प्रकाशन प्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत माननीय प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते आज होणार आहे. आपण सर्वजण रविवारच्या संध्याकाळी आज त्याकरताच इथे जमलेलो आहोत. सहलेखकांच्या साथीने लिहिलेली अच्युत गोडबोले यांची नवीन पुस्तकं म्हणजे नव्या विषयांवरची माहिती आणि ज्ञान आपल्या मायबोलीत सहज सोप्या भाषेत वाचायला मिळणार याची मराठी वाचकांना आता खात्रीच असते आणि ते या पुस्तकांची उत्सुकतेनं वाट पाहत असतात. आता कोणते विषय, त्याबद्दलचं समग्र ज्ञान आपल्याला मिळणार हीच ती उत्सुकता असते. अच्युत गोडबोले यांनी आजवर भारतीय पाश्चात्य संगीत, संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, विज्ञान केलं आहे आणि ही प्रक्रिया अजूनही चालूच आहे. यात कुठेही बघा मला केवढं ज्ञान आहे असा आविर्भाव नाही, तर मला जे जे समजून घ्यावंसं वाटलं आणि मला जे समजलं ते मी माझ्या भाषेतल्या वाचकांपर्यंत पोचवीन हीच त्यांची भूमिका असते. समर्थ रामदास म्हणाले, ते जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, हीच ती गोडबोलेंची भूमिका असावी. मराठीला ज्ञानभाषा बनवण्याची त्यांची भूमिका या सगळ्या अथक परिश्रमांच्या मागे असलेली आपल्याला दिसते. आज प्रकाशाचे तंत्र, अन्नाभोवती फिरणारा माणसाचा संक्षिप्त इतिहास, हवा ते हवामानशास्त्र, विज्ञान आणि वैज्ञानिक यांची रंजक सफर ही 3 पुस्तकं प्रकाशित होणार आहेत. अल्पावधीत अनेक देशी परदेशी पुरस्कार विजेत्यांची भाषांतरित वाचकप्रिय पुस्तकं प्रकाशित करणारे मधुश्री पब्लिकेशननं ही पुस्तकं काढलेली आहेत आणि पुस्तक विषयक विविध कार्यक्रम आयोजित करून निरनिराळ्या उपक्रमांच्या माध्यमातून वाचन चळवळीला हातभार लावणारी अक्षरधारा बुक गॅलरी याचं वितरण करणार आहेत. आज प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांच्या निमित्तानं मधुश्री आणि अक्षरधारा या 2 दर्जेदार संस्था एकत्र आलेल्या आहेत. आज प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांची थोडक्यात माहिती तुम्हाला करून देते, ओळख करून देते. यातलं प्रकाश हे पुस्तक अच्युत गोडबोलेंनी एकट्याने लिहिलेलं आहे. अश्मयुगापासून ते आत्तापर्यंत प्रकाशासंदर्भातली अनेक टप्प्यांवरची जी प्रगती आहे तिचं विज्ञान आणि तंत्रज्ञान असे 2 भाग पडतात. त्यातल्या तंत्राची रोमांचक कथा या पुस्तकात आलेली आहे आणि प्रकाशाचं विज्ञान अच्युत गोडबोले दुसऱ्या भागात समजावून सांगणार आहेत. विज्ञानाचा जन्म होण्याआधीपासून माणसाचं प्रकाशाशी नातं जुळायला लागलं होतं. रात्रीच्या अंधारात दिसावं, कारण इतर प्राण्यांप्रमाणे माणसाला रात्री अंधारात दिसत नाही, या उद्देशाने तो प्रकाशाकडे आकर्षित झाला आणि तिथून दिव्यांचा शोध, विकास ते सूक्ष्मदर्शक, टेलिस्कोप, कॅमेरा, टेलिव्हिजन, लेझर, फायबर ऑप्टिक्स इथपर्यंतचा माणूस आणि प्रकाश यांचा हा थक्क करणारा प्रवास या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळणार आहे. त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थी, व्यावसायिक, शिक्षक ते गृहिणी अशा सर्वांनाच उपयोगी पडणार आहे.
आज प्रकाशित होणारं दुसरं पुस्तक आहे अविनाश सरदेसाई यांच्यासह अच्युत गोडबोलेंनी लिहिलेलं हवा. आपल्याला खरं तर म्हणजे संपूर्ण सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी श्वसन म्हणजे हवा आत घेणं आणि बाहेर सोडणं हे अगदी अत्यावश्यक असंच आहे. इतका मूलभूत असलेला हा घटक, जिच्या वायुरूपाला आपण पंचमहाभूतातला एक महत्वाचा घटक मानतो, त्या हवेला कुठलाच रंग, रूप, आकार नसल्यामुळे ती आपल्या पटकन लक्षातही येत नाही. हवेशी निगडीत संकल्पना माणसाने कशा विकसित केल्या, त्या संबंधीचे शोध कसे लावले, हवेतले घटक वेगळे करता येण्यातलं यश, आपलं बोलणं, वाद्य वाजवणं यातली हवेची प्रमुख भूमिका, भारतासाठी महत्वाचा असलेला मोसमी पावसातील हवेचा सहभाग, अशा अनेक अंगांनी हवा हे पुस्तक या पंचमहाभूताचा वेध घेतं. आज प्रकाशित होणारं तिसरं पुस्तक आहे अन्न. या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत अमृता देशपांडे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजाच, त्यातली अन्न ही तर सगळ्या सजीवांची प्राथमिक गरज. निसर्गात उपलब्ध असलेल्या वस्तूंना जसंच्या तसं खाणं, ते त्यावर अग्नीच्या सहाय्यानं विविध प्रक्रिया करून त्याचे वेगवेगळे रुचकर पदार्थ बनवण्यापर्यंतचा प्रवास हा आदिमानव ते आजचा सुसंस्कृत मानव याच्या संस्कृतीचाच प्रवास आहे. तो कसा कसा विकसित होत गेला आणि मानवी संस्कृती कशी विकसित होत गेली ते या निमित्तानं आपल्याला समजणार आहे. आश्चर्य म्हणजे या इतिहासाचा फार कमी भाग आपल्याला माहित आहे, कारण त्याचा अभ्यासही फार कमी झालेला दिसतो. मला वाटतं अन्न ह्या घटकाशी आपलं जे नातं आहे ते थेट खाण्याशी जोडलेलं आहे. आपण त्याच्या फार अभ्यासाच्या मागे लागलेलो नाही. अन्न या विषयाला असलेले शेती ते प्रक्रिया उद्योग असे सर्व पैलू या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हटलेलं आहे, तर अशा या पूर्ण ब्रह्माचा रुचकर इतिहास हे पुस्तक आपल्या समोर उलगडून सांगणार आहे. रसिको, आज प्रकाशित होणाऱ्या तिन्ही पुस्तकांची मी आपल्याला थोडक्यात अशी ओळख करून दिली. हे प्रकाशन करण्यासाठी विज्ञान आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रातलं दिग्गज व्यक्तिमत्व माननीय प्राध्यापक रंगनाथ पठारे सर आज आपल्याला लाभलेले आहेत. हा खूप छान असा योग आहे. आजचे आपले अध्यक्ष रंगनाथ पठारे सर आपल्याला त्यांच्या पुस्तकातून नेहमी भेटीला येत असतात. आपण त्यांना ओळखतो, परंतु आज मी त्यांची थोडक्यात तुम्हाला ओळख करून देते आणि आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. पठारे सर विज्ञान विषयाचे अभ्यासक. भौतिकशास्त्र हा विषय त्यांनी संगमनेरच्या महाविद्यालयात 37 वर्ष शिकवला आणि विभाग प्रमुख म्हणून ते तिथून निवृत्त झाले. एक अतिशय व्यासंगी आणि ज्ञानसंपन्न असं व्यक्तिमत्व. पठारे सरांनी कथा, कादंबरी, समीक्षेच्या प्रांतात विपुल आणि महत्त्वपूर्ण असं लेखन केलेलं आहे. 14 कादंबऱ्या, 7 कथासंग्रह, 7 समीक्षात्मक किंवा आस्वादात्मक पुस्तकं असं त्यांचं साहित्य सर्जन आहे. 2 अनुवादही त्यांनी केलेले आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांचे कन्नड, हिंदी आणि इंग्रजी या भाषात अनुवाद झालेले आहेत. त्यांच्या लेखनावर 9 PhD प्रबंध निर्माण झालेले आहेत आणि अजूनही होतील. त्यांच्या साहित्यावर आधारित 4 पुस्तकं आणि काही विशेषांकही प्रसिद्ध झालेले आहेत. सरांनी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य तसंच साहित्य अकादमीच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य, निमंत्रक आणि कार्यकारिणीचे सदस्य म्हणूनही काम केलेलं आहे. त्यांना राज्य सरकारचे साहित्य विषयक पुरस्कार आणि ताम्रपट या कादंबरीसाठी मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र सरकारचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारही सरांना मिळालेला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारनं निर्माण केलेल्या समितीचे अध्यक्ष म्हणून सरांनी महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. अभिजात भाषा म्हणजे अभिजनांची भाषा नव्हे, तर ज्या भाषेत श्रेष्ठ वाङ्मय जन्माला येतं ती अभिजात भाषा. माझ्या मराठीला मी अभिजात आहे असं गौरवानं सांगण्याजोगा 2500 वर्षांचा इतिहास आहे, कारण या भाषेत श्रेष्ठ वाङ्मय जन्माला आलेले आहे, अशी ठाम भूमिका घेणारे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे मराठीला ज्ञानभाषा बनवणाऱ्या 3 पुस्तकांच्या प्रकाशनाला अध्यक्ष म्हणून लाभावेत
हा खरंच खूप सुंदर असा योगायोग आहे. मी आता मधुश्री पब्लिकेशनच्या शरद अष्टेकर यांना विनंती करते की त्यांनी पठारे सरांचं स्वागत आणि सत्कार करावा. मधुश्री पब्लिकेशन ज्यांच्या वतीनं ही पुस्तकं आज आपल्या भेटीला येणार आहेत. 2017 साली सुरू झालेली ही प्रकाशन संस्था म्हणजे 5 वर्ष अजून पूर्ण होत आहेत. सत्कारात काय भेटवस्तू देण्यात आली आपल्याला पाहूया सरांना. मधुश्री पब्लिकेशन बद्दल मी आपल्याशी बोलत होते. 2017 साली सुरू झालेली ही प्रकाशन संस्था म्हणजे अजून 5 वर्ष पूर्ण होत आहेत. एवढ्या अल्पावधीत अनेक लोकप्रिय आणि दर्जेदार अशा लेखकांची पुस्तकं मधुश्री पब्लिकेशनने प्रकाशित केलेली आहेत. 12 नोबेल पुरस्कार विजेत्यांची पुस्तकं मराठीत त्यांनी भेटीला आणलेली आहेत आपल्या. आणि मधुश्री पब्लिकेशनचे शरद अष्टेकर यांच्या कामाचा झपाटा एवढा आहे की अक्षरशः अचंबित व्हायला होतं. मी त्यांच्याबरोबर आता एक पुस्तक करते आहे म्हणून मी तो अनुभव घेतलेला आहे की खरोखर कामाचा झपाटाच मी हाच शब्द अशा करता वापरला की लेखकाकडून पुस्तक आल्यानंतर ते प्रकाशित होऊन वाचकांच्या हाती पडेपर्यंत इतका कमी वेळ त्यांच्याकडे असतो. म्हणजे पटकन अल्पावधीत हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येतं म्हणून मी झपाटा असा उल्लेख केला. मी आता शरद अष्टेकर यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. मनोगत करावं आणि प्रास्ताविकही करावं. ॲक्च्युली प्रकाशक होणं सोपं आहे, बोलणं अवघड आहे जरा माझ्यासाठी. सरांनी कालपासून माझ्याकडून करून घेतलं तर असं काही बोलण्याचा प्रयत्न करतो. आईन्स्टाईनच्या साक्षीने म्हणजे मी ज्या शतकात जन्माला आलो त्या शतकातला सगळ्यात बुद्धिमान माणूस म्हणजे माझ्यासाठी बुद्धीची देवता आईन्स्टाईन. आमच्या घरातही हे असल्यामुळे आम्ही सगळ्यांसाठी हे निवडलं होतं. आणि मधुश्री पब्लिकेशन सुरू करण्यामागं माझं वैयक्तिक हा हेतू होता का मला स्वतःला चांगलं वाचायचं होतं. आणि इंग्रजी वाचणे इतके पेशन्स सुटून जायचे माझ्या ज्यावेळेस मी इंग्रजी वाचायचो. तर म्हणजे मला हरारी वाचायचं होतं, जरा डायमंड वाचायचं होतं, फाईनमॅन वाचायचं होतं. आणि एक आज माझ्यासाठी एक असं एक वेगळं वर्तुळ असं पूर्ण झालंय का मी कधीतरी बेरोजगार असताना माझ्या बॅगेत 1.5 वर्ष बोर्डरूम नावाचं एक पुस्तक होतं अच्युत सरांचं. आणि म्हणजे मी असे कॉलेज ड्रॉपआउट पोरं काहीतरी असे भन्नाट उद्योग केलेले लोक आणि ते सगळं 1.5 वर्ष बॅगेत वाचून अरे आपण पण असं काहीतरी उद्योग करू असं हे स्वप्न पाहायचं मी. नाशिकला कधी मार्केटिंग एक काम करत असताना आणि बराच काळ बेरोजगार असतं. मग प्रकाश पुस्तक विक्रीचं मी 2010 साली ज्यावेळेस व्यवसाय करायचं ठरवलं त्यावेळेस मी सरांचे पुस्तकं वाचले होते. त्यामुळं
पुस्तक विक्री करायची तर पहिले पुस्तक प्रेफर केले तर सरांचेच पुस्तकं विकत घेतले विक्रीसाठी, आणि ते मुंबईला दादरवरून घेऊन चंद्रपूरचं असं रस्त्यावर असं पिशवीत घेऊन फिरताना ते कुठे विकायचे. तर मी असं खूप फिरलो आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एका कॉलेजच्या स्टाफ रूममध्ये माझं पहिलं पुस्तक विकलं गेलं, ते पण अर्थात होतं. सरांचंच पहिलं पुस्तक मी विकलं आणि मी पण आणि ह्या 10-12 वर्षात सरांसोबतच स्टेज शेअर करतो आणि त्यांचंच पुस्तक प्रकाशित करतोय. हे माझ्यासाठी एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. आमचं अजून मधुश्रीचं एक इंटेलेक्च्युअल वाचकांसाठी आपण चांगलं पुस्तक आणावं हे एक मोठं ध्येय होतं. याच्यासाठी आम्ही युएल नोआ हरारी, जेरार्ड डायमंड, रिचर्ड फाइनमॅन, नील डिग्रास टायसन, स्टीफन हॉकिंग पासून तर सेल्फ हेल्प बिझनेस सगळ्यामधले असे जे बेस्ट आहे तेच लोक आणले होते. भारतात पण आम्ही रवीश कुमार, शशी थरूर, अरुंधती रॉय, रघुराम राजन, अभिजित बॅनर्जी, एस्तर डफलो, नोबेल प्राईजमध्ये आम्ही रिचर्ड फाइनमॅन, आत्ता रिपोर्टाजमध्ये ज्यांना नोबेल प्राईज मिळाला स्वेतलाना अलेक्सिविच, इकॉनॉमिक्स, केमिस्ट्री, फिजिक्स आणि लिटरेचर या सगळ्यामधले आम्ही नोबेल प्राईज लोक आणले. मराठीतही आम्हाला असंच कोणतरी यांच्या स्टोरीचं पाहिजे होतं का यांची आम्ही पुस्तकं पब्लिश करू, आणि आमच्या वेबसाईटवरून आम्हाला बऱ्याचदा असे मॅन्युस्क्रिप्ट यायचे, पण असं काही कन्व्हिन्स नव्हतं आपण काहीतरी असं करावं म्हणून. बराच काळ आम्ही प्रयत्न केल्यानंतर शेवटी सरांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी आम्हाला पुस्तकं दिली. तर ते पहिले त्यांचे आम्ही सजीव प्रवास आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सप्टेंबर महिन्यामध्ये पब्लिश केले. त्यातल्या आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सची 7वी आवृत्ती संपली आणि 8वी आता प्रिंटिंगला जातो. आणि सरांचे पुस्तक आल्यामुळे आमचा उत्साह अजून वाढला आहे आणि अजूनही आम्ही मराठी वाचकांसाठी तेवढेच दर्जेदार पुस्तकं प्रकाशित करू. या कार्यक्रमासाठी सगळे तुम्ही आले याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो. सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो. थँक्यू. आणि आपण उत्सुकतेने ज्याची नेहमी वाट पाहत असतो, पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला जमलो आहोत, त्यामुळे पुस्तकाच्या प्रकाशनाचा हा क्षण मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक रंगनाथ पठारे सरांना विनंती करते की त्यांनी अच्युत गोडबोले आणि सहलेखकांनी लिहिलेली आजची ही 3 पुस्तकं प्रकाशित करावी. अन्न, प्रकाश आणि हवा. सर्वांसाठी माहिती, आज प्रकाशित झालेली ही जी 3 पुस्तकं आहेत त्या 3 पुस्तकांचा संच 900 रुपयाचा आहे, पण आजच्या दिवशी हा संच सवलतीच्या किमतीत 700 रुपये. प्रवास, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इन्फोटेक आणि सजीव या 4 पुस्तकांची किंमत 1350 रुपये आहे, परंतु सवलतीच्या दरात म्हणजे 1000 रुपयात ही पुस्तकं उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे आधीची 4 पुस्तकं आणि आज प्रकाशित झालेली 3 पुस्तकं असा 7 पुस्तकांचा संचही कोणाला घ्यायचा असेल तर त्याची मूळ किंमत 2250 रुपये आहे, पण आज सवलतीच्या दरात फक्त 1600 रुपयात ही 7 पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण जरूर त्याचा लाभ घ्यावा. अच्युत गोडबोले सरांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतः लिहित असताना स्वतः इतकी माहिती, ज्ञानाचा खजिना आपल्याला उपलब्ध करून देत असताना अनेक नवीन लेखकांना घडवलं आणि आपल्यासमोर वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांना आणलं. आजच्या ह्या 2 पुस्तकांमध्ये पण त्यांच्याबरोबर सहलेखक आहेत. आता या लेखकांनी मनोगत व्यक्त करावं असं मी विनंती करणार आहे. सर्वप्रथम हवा या पुस्तकात सहलेखन अच्युत गोडबोलेंबरोबर ज्यांनी केलेलं आहे असे अविनाश सरदेसाई, मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. रसायनशास्त्र या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी त्यांनी घेतलेली आहे आणि रसायनशास्त्रातच मास्टर्सही त्यांनी केलेलं आहे.
20 वर्षापासून एशियन पेंट कंपनीमध्ये R&D विभागात ते कार्यरत आहेत. खगोलशास्त्र, विश्वरचनाशास्त्र, बायोकेमिस्ट्री यात त्यांना रस असून विज्ञान विषयाच्या पुस्तकांची त्यांना वाचनाची खूप आवड आहे. हवा या पुस्तकासाठी त्यांनी सहलेखन केलेलं आहे. मी त्यांना आता मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. अविनाश सरदेसाई. रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार आणि उपस्थित मान्यवर आणि अध्यक्ष महोदय रंगनाथ पाठारे यांना माझा नमस्कार. खरं तर रसिक श्रोत्यांना संवाद साधण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग. मी यापूर्वी असं कधी बोललो नव्हतं. म्हणजे मी आता एशियन पेंटमध्ये होतो तेव्हा तिथे टेक्निकल जे काय असायचं त्याच्यावर मी बोलायचो. इवन पण ते थोडक्यातच. म्हणजे मुळात माझा स्वभाव असा अत्यंत मितभाषी, नाकासमोर चालणारा, शाळा ते घर, कॉलेज ते घर आणि नंतर एशियन पेंट ते घर. म्हणजे इवन माझ्या कंपनीत जेव्हा मी भाषण देत असे तेव्हा माझे मॅनेजर मला सांगायचे, अरे तू अजून बोल, मला टेक्स्ट मेसेज करून सांगायचं. पण मी त्यांना काही दाद दिली नाही. आता जेव्हा मला ह्यांनी सांगितलं की जर तुला बोलायचं आहे तेव्हा 2-3 मिनिटं किंवा 5 मिनिटं असेल तर म्हटलं ठीक आहे, तेवढं आपण बोलू शकू. पण जेव्हा कार्यक्रमाची पत्रिका आली, रूपरेषा आली तेव्हा मला 10 मिनिटं दिली होती. तर मला टेन्शन आलं की 10 मिनिटं काय बोलायचं. मग ते आसारी मॅडमनी मला सांगितलं 10 मिनिटं बोलायचं म्हणजे तुम्हाला 3 पानं भरतील एवढं तयारी केली पाहिजे. म्हटलं अरे बापरे, एवढं काय बोलायचं. तर माझ्या मित्रांना हे सगळं माहीत आहे की हा मितभाषी. मग आता इथे बरेचसे जमलेले आहेत की हा नेमका 10 मिनिटं सलग कसं काय बोलणार, म्हणून ते चेक करण्यासाठी खास ते आलेले आहेत. तर आता प्रत्येकाला आयुष्यात नवीन नवीन अनुभव येत असतात किंवा प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या आयुष्यात काही असं भव्य दिव्य घटना घडावी, काही आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग घडावा. तर आज मी अच्युत गोडबोले सहलेखक आहे. हा माझ्या आयुष्यातला असा कलाटणी देणारा प्रसंग आहे. मी कधी याचा विचारही केला नव्हता. शाळेत मी काही थोडेफार लिहिले, निबंध लिहिले तेवढंच, पण आपण पुढे काही लेखक व्हावं किंवा असं काही माझ्यात मनात नव्हतं. हे सहज घडून आलं. ॲक्च्युली माझा एक एशियन पेंटमध्ये असताना प्रसाद जोशी नावाचा मित्र होता. त्याने मला सांगितलं की आपण काहीतरी महाराष्ट्र मंडळाचं जेव्हा PhD करतो आपण काहीतरी विज्ञानावर लिहू. म्हणून तिथून मी तशी सुरुवात केली. मग ते 2-4 लेख लिहिले. पण मला आम्हालाच प्रश्न पडायचा की ह्याच्यावर कसं लिहायचं, विज्ञानावर नेमकं कसं लिहायचं. मराठी प्रतिशब्द त्यात सापडायचे नाहीत. मग त्याच्यात फ्लो कसा ठेवायचा, कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, विज्ञानाच्या माहितीवर द्यायचं का शास्त्रज्ञांचे. मग असा विचार करता करता आमच्यात असं आलं की आपण हे अच्युत गोडबोलेंना विचारू, कारण त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर उत्तम. म्हणून त्यांना मी एक धाडस करून एक ईमेल पाठवला आणि त्यात मी लिहिलं की मी तुमची ही पुस्तकं वाचलेत, मी असा असा प्रयत्न करतोय. वरती त्यांना असंही सांगितलं की तुम्ही ह्यापुढे मराठीत आदिमानव की या विषयावर असेल असा सल्ला त्यांना दिला. नंतर मला कळलं की त्यांच्या डोक्यात 200 विषय आहेत. आता विचार करा, 200 विषय हे जर मराठीत आले तर मराठी किती समृद्ध ज्ञानाने होईल. पण अर्थात त्यावेळेला मला ती माहीत नव्हतं. पण त्यांनी ते पॉझिटिव्ह रिप्लाय आला. त्यांनी सहज मला सांगितलं की तू माझ्याशी, त्यांना नंबर दिला मला आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट कर. मध्ये आमची भेट झाली. त्यांनी मला घरी बोलवलं आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या डोक्यात आता सध्या हवा, पाणी, अणू, वीज अशा सिरीज करायचा विचार आहे. तर त्या हवा या विषयात तू सहलेखक मला मदत कर. की मग त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे असलेली पुस्तकं त्यांचं मला दिली किंवा कसं लिहायचं त्याचं मार्गदर्शन केलं. म्हणजे त्यांनी अक्षरशः बोट धरून चालवलं की कसं लिहायचं. त्यांना वाचकांची नस बरोबर सापडली की वाचकांना सोप्यात सोपं सांगायचं म्हणजे कसं सांगायचं. आता त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं की शास्त्रज्ञ किस्से, मारामाऱ्या अशा सर्व त्याच्यात आलं पाहिजे. म्हणजे नुसतं मोघम जसं आपल्या शाळेत असतं की बा ह्याचा शोध ह्याने आला, ह्याचा नियम हा आहे, त्याच्यावरती त्याची पार्श्वभूमी काय, विज्ञानातल्या तत्वांची तडजोड करायची नाही, पण त्याचा तो पार्श्वभूमी असं जर वाचकाला दिलं तर त्यांना ते नक्कीच आवडेल. मग एक किस्सा सांगतो. तर जेव्हा मी त्या हवा लिहायला सुरुवात केली तर फुग्याचा एक आला. मग त्या त्यांनी सांगितलं तो किस्सा कसा लिहायचा. मग त्यात तो जोसेफ एटनी म्हणून त्याने तो पहिल्यांदा ते फुगं केलं. त्या हॉटेलमध्ये त्याने अक्षरशः ते बनवलं. त्याला खालून काय म्हणतात अग्नी घेऊन, म्हणजे तो फुगा असा छतापर्यंत गेला. म्हणजे तो प्रयत्न त्याने एवढा केला. आज आपल्याला हे सोपं वाटतं. इव्हन आजकाल तो हॉट एअर बलून म्हणून लोक प्रवास करतात किंवा पर्यटनाची मजा घेतात.
पण त्यावेळेला ते त्याच्यासाठी ते नवीन होतं. म्हणजे त्याने त्या हॉटेलच्या मालकिनीने त्याला हकलून दिलं की हे जादू टोण्याचे प्रयोग आमच्या इथे करायचे नाहीत. पण तरी त्याला काही दुःख झालं नाही की आपला प्रयोग यशस्वी झाला, यात त्याला समाधान. तर त्यांनी सांगितलं हे असे छोटे छोटे किस्से करून हे आपल्याला पुस्तक लिहिलं पाहिजे. मग त्यांच्याकडे जी पुस्तकं होती त्याच्यात मग आम्ही हे असे किस्से शोधले. असे बरेच किस्से तुम्हाला आता ते अभिवाचन करतील तर त्यात तुम्हाला असे ते किस्से दिसतीलच. आणि दुसरं त्यांनी महत्वाचा सल्ला दिला की आपण जेव्हा लिहितो तेव्हा वाचकांशी संवाद साधता आला पाहिजे, असं लिहिलं पाहिजे. तर म्हणजे कसं, तर आता शाळेत आपण मी केले त्याने केले असं आपण लिहितो. मलाही त्याचीच सवय होती प्रमाण भाषेत असं लिहायचं. पण त्याचं म्हणणं आहे की त्यानं केलं म्हणजे लवर अनुस्वार अशा पद्धतीने म्हणजे वाचकाला आपण संवाद साधतोय असं वाटतं. तर मला काही हे ते सुरुवातीला मुळेच जमायचं नाही. त्यातली गंमत अशी की मी आपल्या लिहिण्याच्या वगैरे मी केले असंच लिहायचो. मग नंतर माझ्या लक्षात आलं, अरे गोडबोलेने आपल्याला सांगितलं त्यानं केलं त्यानं पाहिलं असं लिहिलं पाहिजे. मग मी ते लिहिल्यानंतर कुठं ले आहे ते शोधत बसे आणि त्याचा ल ते करत बसे. मग नंतर मला वाटतं अरे हे करायला खूप वेळ जातो. मग माझ्या डोक्यात आयडिया आली की चला मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये Ctrl+F आणि रिप्लेस असतं. मग झाला, मग सगळं जिथे लिहाय तिथे मी लवर टिंब करून रिप्लेस करून टाकलं. गंमत अशी झाली की त्याच्यामुळे मग पडलेल्याची पडलेलं, गोडबोल्यांची गोडबोललं असं सगळं झालं. तर म्हटलं अरे असं कसं झालं. मग ते हळूहळू आता मला ती भाषा त्यांची जमायला लागली की असं लोली भाषेत सोप्यात सोपं कसं लिहायचं. मग त्या पद्धतीनेच आम्ही या हवा पुस्तकाची ती आखणी केली. मग त्यांच्याकडे तो मला आधी सुरुवातीला वाटलं अरे हवा या विषयावर पुस्तक कसं काय होईल. आज तुम्ही बघताय तर मलाच आश्चर्य वाटतं की असं पुस्तक, पण ती सारखी गोडबोले सरांची करामत. त्यांनी त्या पुस्तक लिहिण्यापूर्वी त्याचा संपूर्ण आराखडा, त्यात काय आलं पाहिजे कसं आलं पाहिजे संपूर्ण तयार असतं. मग केवळ ह्याच पुस्तकात नाही तर इतर पुस्तकांबाबतही त्यांचा असा दांडगा अभ्यास असतो, व्यासंग असतो आणि ते कसं वाचकांपर्यंत न्यायचं ह्याचाही त्यांनी विचार केला. तर त्या दृष्टीने मला त्यांनी मार्गदर्शन केलं. मग तशा पद्धतीने मी लिहित गेलो. मग त्यांना मी ईमेलवरून त्यांना पाठवत असे, प्रत्यक्ष भेटीत त्यांना पाठवते किंवा रस्व दीर्घाच्याही चुका सांगत की वाक्यरचना सुधार. मग अशा पद्धतीने आमचा तो हवेचा प्रवास सुरू झाला. मग त्या हवेचा प्रवास म्हणजे अक्षरशः ते 1.5-2 वर्ष माझ्या डोक्यात हवा गेली होती. मी ते सतत हवेचा विचार करत असते की हवेत अजून काय टाकता येईल. मित्रांची चर्चा, ह्यांच्याशी गोडबोले सरांची चर्चा, आसावरी निफाडकरांची चर्चा. मग ते असे मुद्दे नवीन नवीन येत. आसावरी मॅडम तर काही काही प्रश्न विचारत नाही, हे बरोबर नाही. मग त्याच्यावर अजून वाचकांना सोपं कसं त्याच्या दृष्टीने ते स्पष्ट करून सांगता येईल. म्हणजे त्यांनी असे काही प्रश्न जरी विचारले तरी ते वाचकांना सोप्या सांगण्यासाठी त्याची मदत होईल. मग अशा पद्धतीने आम्ही त्या पुस्तकात सुरुवातीला आम्ही पूर्वीच्या ग्रीक लोकांच्या काय कल्पना होत्या, भारतीय लोकांनी पंचमहाभूत म्हणून हवेचा काय विचार केला. मग नंतर हवेत म्हणजे आता फुगा, ब्लिंब, विमान, त्याची विज्ञानाची तत्व एक त्याच्याविषयी लिहिलं. मग हवेतले जे घटक हायड्रोजन, ऑक्सिजन त्यांचा शोध कसा लागला, जे दुर्मिळ घटक असतात त्यांचा शोध, त्यांचे शास्त्र, त्यांचे किस्से. तर ते लाफिंग गॅस, अमोनिया याच्याविषयी लाफिंग गॅसचे किस्से तुम्ही बघाल तर तुम्हाला खूप मजा येईल. लाफिंग गॅस म्हणजे आता हर्षवायू आपल्या सगळ्यांना माहिती. आता आजकाल आपण जेवायला जाताना आपण स्टार्टर वापरतो म्हणजे सुरुवातीला. तर हर्षवायू हा त्यावेळेला स्टार्टर होता. म्हणजे लोक पहिल्यांदा हर्षवायू करून आनंदाने वेडे होत आणि मग जेवायला जातात. त्यांच्या पार्ट्या व्हायच्या, ते नाचत पडत आणि त्यांना वाटते की आपल्याला सगळं जग कळून आलं. आता ते अभिवाचन करतील तर तुम्हाला ती खूपच मजा येईल. तर अशा पद्धतीने आमचं त्या पुस्तकाचे एक एक प्रकरण असं विकसित होत गेलं. इव्हन आता आपण बोलतो कसो, शरीरात हवा गेल्यानंतर त्याचं पुढे काय होतं तेही मी त्याच्यात आम्ही कव्हर केलं. म्हणजे त्या हवेबाबत सबकुच, म्हणजे त्या गोडबोने आम्हाला सांगितलं की हे हवा पुस्तक म्हणजे हवेबाबत सबकुच असं आलं पाहिजे. मग ते सगळे विषय आम्ही दोघांनी तिथे सगळं कव्हर, म्हणजे शेवटचं चॅप्टर अक्षर ते हवामानशास्त्र इथपर्यंत आम्ही ते कव्हर केलं. म्हणजे एकूण 16 ते 14 चॅप्टर झाले. तर असं करत करत तो हवेचा तो संपूर्ण प्रवास झाला. आणि नंतर मग जो पुस्तक जेव्हा फायनल झालं तेव्हा मग त्यांना ते खूप आवडलं आणि त्यांनी ते सहज म्हटलं की आपण सहलेखक म्हणून हे प्रसिद्ध करू. तो माझ्यासाठी खूपच धक्का होता की म्हटलं अचानक म्हणजे गोडबोलेसारख्या सिद्धार्थ लेखना आपलं नाव जोडलं जातं ही फारच मोठी गोष्ट आहे. मग नंतर पब्लिकेशन जेव्हा शरद अष्टेकरांकडे गेलं तेव्हा जसं आता त्या मॅडमनी सांगितलं की त्यांची मेहनत आणि जो झपाटा त्याच्यात ते पण मी तो एन्जॉय केला. मला ते कंटाळणं असं कधी वाचलं नाही की पुन्हा चॅप्टर लिहिणं, नवीन
म्हणजे ते खरोखरच हवेसारखं हलकं फुलकं झालंय. म्हणजे ते हवेबाबत सबकुच तर आहे, पण ते हलकं पण आहे. म्हणजे वाचकांना वाचतानाही ते हलकं फुलकं वाटेल, नेतानाही त्यांना ते हलकं फुलकं वाटेल. तर हा संपूर्ण प्रवास मी पूर्ण एन्जॉय केला. त्या गोडबोले सरांना अर्थात आणि त्यांची जी टीम वाचकांनी ते जरूर आमच्या निदर्शनास आणून दिलं, तर आम्ही नक्कीच ते ऍड करू. ह्याच्यात अजून एक आम्ही गोष्ट केली की म्हणजे ते शब्दाचा उगम कुठून झाला ते सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलाय, की अनालिसिस हा शब्द कुठून आला किंवा गॅस हा शब्द कुठून आला. तर आमच्या शाळेतली मी हयाचा लिमये सर म्हणून होते, त्यांची ही देणगी, ते आम्हाला नेहमी ते शब्दांचा उगम सांगण्याचा प्रयत्न करत. तर त्याचा फायदा इथे झाला. म्हणजे त्याच्यात पुस्तकात तुमचा हवेच्या विषयी तर संपूर्ण कळेल, पण त्या शब्दांचा उगम कसा झाला आणि त्या विषय समजण्याला ते खूप महत्वाचं ठरतं. तर अशा पद्धतीने तो हवेचा संपूर्ण प्रवास मी अक्षरशः आनंदाने म्हणजे 1.5-2 वर्ष खरंच मी त्या हवेत जगत होतो. तर आज मला ते पुस्तक प्रकाशित होत आहे. तर शरद आष्टेकरांचे आणि त्यांच्या टीमचे आभार. धन्यवाद. मला वाटतं आता आपणही हवेतून थोडं खाली येऊया आणि अन्न ह्या आपल्या मूलभूत गरजेकडे वळूया. अन्न या पुस्तकाच्या सहलेखिका अमृता देशपांडे. अमृता देशपांडे या आहारतज्ञ, IT उद्योजिका, लेखिका, कवयित्री. त्यांनी दिवाळी अंकात लेखन केलेले आहे. अनेक वृत्तपत्रातून स्तंभलेखन, अनेक विषयात त्यांना रस आहे आणि सखोल त्यांचा अभ्यासही आहे. अच्युत गोडबोले यांच्याबरोबर 4 वर्ष कामाचा अनुभव त्यांना आहे. सजीव शरीर, वैद्यकायन, षड्रिपू, नैराश्य आणि आता अन्न या पुस्तकांचं सहलेखन त्यांनी केलेलं आहे. द मोटारसायकल डायरीज, रिवर्क, थिंकिंग फास्ट अँड स्लो या पुस्तकांचा त्यांनी अनुवादही केलेला आहे. आपण आता हवा या पुस्तकाच्या लेखनाच्या दरम्यान आलेले गमतीशीर अनुभव ऐकले. आता अन्न या पुस्तकाच्या लेखनाच्या दरम्यान काय अनुभव आले ते ऐकूया. अमृता देशपांडे यांना मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. धन्यवाद सुप्रिया. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. या पंक्तीत म्हटल्याप्रमाणे 1000त एखादा ज्ञानी होतो आणि 10,000त एखादा वक्ता होतो. आपल्या सभेमध्ये आज व्यासपीठावर आणि श्रोत्यांमध्ये असे अनेक ज्ञाते आणि वक्ते हजर असताना मी बोलणं जरा धारिष्ट्याचंच होईल. सरांसोबत ओळख होणं आणि त्यांच्यासोबत काम करणं हा अनुभव खरंच खूप समृद्ध करण्याचा अनुभव असतो. आपण सरांसोबत अनेक विषयांवर चर्चा करत असतो. त्यामध्ये साहित्य, संगीत, कला, विज्ञान, तंत्रज्ञान असे अनेक विषय असतात. मग आपल्या आवडीचा एखादा विषय त्यातून निघतो आणि सर आपल्याशी त्याबद्दल खूप चर्चा करतात. त्या विषयातले डिटेल्स आपल्याला सांगतात आणि मग त्यानंतर ते आपल्याला त्या विषयाची काही पुस्तकं आपल्याला पाठवतात किंवा कुरिअर करतात. आपण ती पुस्तकं बघितली की मग आपल्याला ती आवडायला लागतात. आपण त्या पुस्तकांबद्दल त्या अँगलने विचारच केलेला नसतो. तर आपण विचार केल्यानंतर सरांना सांगायला जावं की या पुस्तकामध्ये तुम्ही पाठवल्यापैकी या पुस्तकामध्ये इतिहास आहे, या पुस्तकामध्ये त्याचं तंत्रज्ञान आहे, या पुस्तकात मजेशीर गमती आहेत. तर हे त्यांना अगोदरच माहिती असतं आणि त्यांना आपल्याकडूनही हेच अपेक्षित असतं. मग असं होता मग आपण ह्याच विषयावर का बरं लिहू नये असा विषय निघतो आणि सरांसोबत एखाद्या विषयावर पुस्तक लिहिणं ही गोष्ट फायनल होते. गंमत म्हणजे सरांसोबत पुस्तक लिहायचा विषय सुचणं आणि एखादा विषय लिखाणाला सुरुवात करणं ही आवर्तनं अशी अनेक चालूच असतात. पण सरांसोबत पुस्तक लिखाण करताना पुस्तक लिहून पूर्ण होतं, ते प्रकाशकांकडे जातं, यथावकाश ते प्रकाशितही होतं. पण पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होण्याचं हे आमच्या आयुष्यातलं पहिलंच आवर्तन. म्हणून ही घटना आजचा कार्यक्रम महत्त्वाचा. 2017-18 साली मी आहारशास्त्राची शेवटची परीक्षा देत होते. तेव्हा सरांना अन्न हा विषय सुचला. त्यांनी मला हा विषय सुचवला की तू आहारशास्त्र ऑलरेडी शिकलेलीच आहेस, मग आपण या विषयावर पुस्तक लिहू. मी म्हणलं चालेल, मला तर हा फारच आवडीचा विषय आहे. पण त्यांनी मला त्या दिवशी जे सांगितलं ते खूपच मजेशीर होतं.
त्यामध्ये आपण तू आहारशास्त्र शिकलीस ना, ते तर ह्या विषयात येईलच, पण त्याचबरोबर भटक्या माणसानं शिकारीपासून शेतीपर्यंतचा कसा प्रवास केला, त्यानंतर माणसांनी अग्नीचा वापर करून, भांड्याचा वापर करून कसे एक एक अन्नपदार्थ शिजवले, मग अन्नपदार्थ ते अन्नाची संस्कृती हा प्रवास कसा झाला, त्यानंतर वेगवेगळी तंत्रज्ञानं वापरून अन्नाचं फ्रीजिंग, ड्राईंग, मिक्सिंग हे सगळ्या गोष्टी कशा आल्या, त्यानंतर आज आपण शेती आणि प्रचंड प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंगपर्यंत कसे पोहोचलो आहोत, त्याशिवाय आपण अन्नाचा पॉलिटिक्स आणि त्यामागचं इकॉनॉमिक्स हेही विषय येणार आहेत. असं एवढे मोठे अवाका मला या विषयाचा सांगितला तेव्हा मी खरं म्हणजे भांबावूनच गेले होते. त्यानंतर सरांनी मला अनेक पुस्तकं पाठवली, त्यामध्ये फूड इन हिस्ट्री, इडिबल हिस्ट्री, इकॉनॉमिक्स ऑफ फूड, फूड पॉलिटिक्स, इट माय ग्लोब, वर्ल्ड हिस्ट्री इन 6 ग्लासेस अशी अनेक पुस्तकं होती. यामध्ये आता या पुस्तकामध्ये आपण अन्नाचा इतिहास, राजकारण, अर्थकारण, संस्कृती, कला इतका सगळं आपण मांडणार आहोत. हे सगळं बघून मी खरंच भांबावून गेले होते. जरी शरीर आणि सजीव हे विषय लिहायचा अनुभव असला तरी हे परत एकदा झालंच, पण तरीही सरांनी खूप मार्गदर्शन केलं, त्यामुळे हा अवघड प्रवास सुकर झाला. खरं म्हणजे अन्न या विषयाला अनेक पैलू आहेत. सुरुवातीचा भटका माणूस शिकारी होता, तो नंतर शेतकरी झाला, त्यानं अग्नीचा वापर सुरू केला, त्यानंतर भांडी आली, त्यानंतर अन्नपदार्थ आले आणि अन्नपदार्थांनंतर खाद्य संस्कृती आल्या. मधल्या टप्प्यावर बेकर, मिलर असे व्यावसायिक आले. त्यानंतर फिश अँड चिप असं काहीतरी विकणारे टपरीवजा दुकानं आली. तर त्यानंतर आपण आज बघतोय ते 5 स्टार्स आणि 7 स्टार्स हॉटेल्स आले. हे सगळं होताना माणसांनी खूप केवढा मोठा प्रवास केला आहे हे आपल्याला दिसून येतं. तर एवढं याशिवाय हे अन्नामधलं शास्त्र म्हणजे त्याचं डायजेशन, पचन कसं होतं आणि न्यूट्रिशन कसं असतं अन्नाचं, त्यात हे सगळे चेहरे तर अन्नाच्या या दिसतच होते आम्हाला. तरीही आम्ही हे पुस्तक लिहिताना आम्ही वेगवेगळ्या काळाची सफर करत होतो, या गोष्टींमधून रमून जात होतो. मग पहिला पदार्थ माणसाने कोणता केला असेल असं जेव्हा आम्हाला प्रश्न पडला तेव्हा पुन्हा काही पुस्तकं बघितली, तेव्हा काही लाख वर्षांपूर्वी माणसानं हिप्पोपोटामसचं सूप केलं होतं. हे बघून आम्हाला तर हसूच आलं. त्यानंतर मधल्या काळामध्ये मसाल्यांचा व्यापार व्हायचा. मसाले मुख्यतः भारतामध्ये आणि भारतातल्या इंडियन कॉन्टिनेंट्समध्ये तयार होतात, पण हे मसाले युरोपियनांना फार आवडायचे. मग अरेबियन व्यापारी मध्ये जे होते तर ते विकायचे, तर मग हे मसाले इथून घ्यायचे आणि तिकडे विकायचे. असं करताना मसाल्यांच्या साठी ते भारतातल्या लोकांना म्हणजे व्यापाऱ्यांना सोनं चांदी द्यायचे आणि तिकडे युरोपियनांना मसाले खूप चढ्या भावाने विकायचे. मग हा चढा भाव कशासाठी असं जेव्हा युरोपियन त्यांना विचारायचे तेव्हा ते त्यांना काहीच्या काही गोष्टी सांगायचे अरब व्यापारी, की हे मसाले खूप जंगलामध्ये पिकतात, मग त्यांना मिऱ्यांना ते साप वगैरे संरक्षण करत असतात, मग त्या सापांशी किंवा अशा मोठमोठ्या गरुडांशी आम्ही लढ्या करून तुमच्यासाठी खूप दूरदूरून मसाले आणतो वगैरे असं काय काय. किंवा श्रीलंकेमध्ये एक मसाल्यांचं हे राखण करत कोणती तरी देवता बसलेली असते, मग एक भाग देवतेला, दुसरा भाग सूर्याला, तिसरा भाग आम्हाला, असं काहीतरी मिळतो आणि आम्ही आमचा भाग उचलून घेऊन गेलो की अचानक सूर्याला दिलेला भाग तो लगेच जळून जातो, त्याची अग्नी होतं वगैरे. असे हे स्टोरीज सांगायचे, असं काही खरं तर नव्हतं. मग युरोपियनांना नंतर प्रश्न पडला की हे मसाले आपण खरंच भारत हा देश कुठे आहे हे शोधून ते मसाले आपण भारतातून प्रत्यक्ष आपण आणायला पाहिजेत, ह्या मध्यस्थांची गरजच नाही. मग ह्या स्टोरीज, मसाल्यांच्या स्टोरीज खूप मजेशीर आहेत. त्यासाठीच खरं तर वास्को द गामा आणि कोलंबस यांनी जगाच्या सफरी केल्या. तर हे आता अभिवाचनामध्ये येणारच आहे काही भाग. त्यानंतर मध्ययुगाच्या नंतर आफ्रिकेतल्या एका मेंढपाळाला कॉफीचा शोध कसा लागला हे आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा आम्हाला पण मजा आली. आणि गंमत म्हणजे आपण आज जे चॉकलेट खातो ते चॉकलेट मूळ अमेरिकेचं आहे. अमेरिकेचं म्हणजे पूर्वीच्या अमेरिकेचं, आत्ताच्या अमेरिकेचं नाही. मग ते आणि मिरची सुद्धा अमेरिकेची. आणि चॉकलेट हे आपण जसं आज खातो तसं पूर्वीच्या काळी पेय म्हणून पिलं जात होतं. मग ते लोक चॉकलेटमध्ये मिरची घालून ते पेय म्हणून प्यायचे. हे बघून आम्हाला तर फार मजा आली. आणि गंमत म्हणजे चॉकलेट ही गोष्ट अशी होती
की आज आपण आपली संपत्ती आपल्या मुलाला देतो किंवा आपल्या वारसांना देतो, पण चॉकलेट ही गोष्ट अशी होती की मूळ अमेरिकेतले लोक आपल्यानंतर चॉकलेट हे आपल्यासोबत पुरलं जावं अशी व्यवस्था करायचे. म्हणजे चॉकलेट ही जगातली एकमेव गोष्ट अशी असेल की माणूस मेल्यानंतर पण आपल्यासोबत मिळायचा. हे सगळं बघून आम्हाला खूप मजा यायची. आम्ही याच्यावर चर्चा करायचो आणि मग हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, ते पण पाहिजे, आपल्या पुस्तकात सगळंच यायला पाहिजे असं आम्हाला कायम वाटत आले. पण हे सगळं होताना एकीकडे आम्हाला आहे रे आणि नाही रे ही दरी सुद्धा दिसत होती. कारण का की आज जगातला निम्मी म्हणजे महत्त्वाच्या देशामधल्या डेव्हलप कंट्रीजमधल्या निम्मी लोकसंख्या ही ओव्हरवेट आहे आणि तेवढीच जवळपास तेवढीच लोकसंख्या कुपोषित आहे. त्यामुळे ही आहे रे ही दरी आणि नाही रे ही दरी आम्हाला दिसत होती. त्यामुळे आणि जगातले अनेक लोक आज त्यांचा एकंदर संघर्ष हा अन्न मिळवण्यासाठी चाललेला असतो हे बघून आम्हाला खूप वाईट वाटायचं. पण हे एक बाजू घेतली तरी अन्नाला आणखीही एक बाजू होती, ते म्हणजे अन्नपदार्थांचे उगम. आपण जे शेतीतून माणसाला धान्य मिळायचं त्यापैकी गव्हामधून ब्रेड, पोळी, भाकरी किंवा आपला पिझ्झा, पास्ता, ब्रोड, नान हे सगळे पदार्थ एकाच घटकापासून म्हणजे गव्हापासून कसे तयार झाले असतील. हा बटाटा मूळ आपला की अमेरिकेचा, मिरच्या कुठून आल्या, पिझ्झा हा नेमका इटालियन आहे की अमेरिकन आहे, आपण जे मोदक खातो गणपतीच्या आवडीचे म्हणून आपणच आवडीने खातो ते मोदक आपले आहेत की चिनी आहेत की तिबेटचे आहेत. आणि गंमत म्हणजे अपूप आपण ज्याला म्हणतो ते अनारसे महाभारतात अर्जुनाने बनवल्याचा उल्लेख आहे किंवा भीमानं श्रीखंड बनवल्याचा उल्लेख आहे. त्या स्टोरीज पण फार इंटरेस्टिंग आहेत. मग हे सगळं आपल्याला आलं पाहिजे पुस्तकात असं आमची चर्चा कायम चालायची. मग एके दिवशी मी अंदाज काढला हे सगळं आपल्याला लिहायचं असेल तर आपल्याला 1200 पानांचं पुस्तक करावं लागेल असं फोन करून सरांना सांगितलं. सर म्हणलं एवढं काय आपल्याला लिहायचं नाही आहे, थोडंसं आता काय कमी करता येईल ते बघ. म्हणलं नाही सर काहीही कमी नाही करता येणार, आपल्याला सगळंच लिहायचं. तर मग सरांनी एक उपाय सुचवला. मग ठीक आहे आता अन्न हे आपण एक महत्त्वाचं पुस्तक घेऊ, यामध्ये मूलभूत इतिहास घालू अन्न घटकांचा. मग दुसरा विषय होईल खाद्य संस्कृती. पुढच्या पुस्तकामध्ये मग ही खाद्य संस्कृती लिहायचा विचार आहे. आणि तिसरं पुस्तक म्हणजे आहार आणि न्यूट्रिशन. तिसऱ्या पुस्तकात न्यूट्रिशनचा गोष्ट लिहायची आमच्या मनात आहे. हे पुस्तक लिहिताना खरं म्हणजे फार मजा आली आम्हाला. आमचे 3-3.5 वर्ष हे प्रोजेक्ट चाललं होतं. खरं म्हणजे हे प्रोजेक्ट सगळ्यात पहिल्यांदा सुरू केलं तेव्हा मला लिहायची काहीही सवय नव्हती. तरी सरांनी माझ्यावर विश्वास टाकून हे मला म्हणलं की आपण हे लिहू. त्यानंतर मग सरांना कळलं की अरे थोडंसं तयारी करायची गरज आहे. मग त्यांनी मला त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये सहभागी करून घेतलं. त्यामध्ये मग अनर्थ आहे, प्रकाश हा प्रोजेक्ट आहे, आता नंतर येणारा ऑटिझम हा प्रोजेक्ट आहे. अशा अनेक प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी मला शिकवलं. त्यानंतर मग आमचीच 2 पुस्तकं झाली, शरीर आणि सजीव. तर हे अन्न हे सरांच्या सोबत लिहिलेलं तिसरं पुस्तक आहे. त्यानंतर हे पुस्तक लिहिताना 100-150 संदर्भ ग्रंथांचा आधार घ्यावा लागला आणि जवळपास यात 3-3.5 वर्ष कशी गेली ही खरंच पत्ता लागला नाही. आणि हे पुस्तक सगळ्यांसाठी म्हणजे विद्यार्थी, पालक, शिक्षक, त्या क्षेत्रातले प्रोफेशनल या सगळ्यांसाठी मनोरंजक आणि तितकंच माहितीपूर्ण व्हायला पाहिजे हा आमचा दोघांचाही कटाक्ष होता. त्यामुळे ते पुस्तक कसं झालंही आहे असं अनेकांनी आम्हाला सांगितलं आतापर्यंत. हे लिखाण पूर्ण होत असताना आष्टेकर सरांना फोन केला की आता आमची साधारणपणे अन्न, हवा आणि प्रकाश ही 3 पुस्तकं होत आलेली आहेत. मग आष्टेकर सरांना हे 3ही विषय फार आवडले आणि ही पूर्ण होत आलेली पुस्तकं त्यांनी आमच्याकडून लगेचच द्या, उद्या देताय का, परवा देताय का असं करून त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे लवकर आमच्याकडून काढून घेतलं अक्षरशः. आणि हे होत असताना पुढचं कोणतं प्रोजेक्ट आहे, अजून काय विचार आहेत तुमच्या डोक्यात, आणखी कोणकोणत्या विषयांना तुम्ही स्पर्श करणार आहात हे सांगा आम्हाला, आपण खूप छान काढू वगैरे हे त्यांचं कायम चालूच असतं. त्यामुळे मधुश्रीकडे हे पुस्तक दिल्यानंतर आम्ही खरंच निर्धास्त होतो आणि हे पुस्तक छान होईल, देखणं होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. आणि खरंच हे लिखाण जरी असलं आमचं तरी हे पुस्तक देखणं होण्यामागे मधुश्रीच्या संपूर्ण टीमचा तेवढाच मोठा सहभाग आहे असं आम्हाला वाटतं. आता थोडंसं विषयांतर की सरांची आत्तापर्यंत 40 पुस्तकं झाली आहेत. त्यामुळे
सरळ सरळ आहे की मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी सरांचा वाटा खूप मोठा आहे आणि त्यांची ही कळकळ खूप मोठी आहे आणि हे आम्हाला जाणवते. त्यामुळे त्यांच्याशी अनेक वेळा आम्ही चर्चा करतो, सर तुम्हाला म्हणजे नेमकं काय वाटतं, ज्ञानभाषा मराठी होण्यामागे काय हेतू असतात किंवा काय अँगल्स आहेत. तर त्याचे 3 मार्ग आहेत. मराठी ही कोणतीही भाषा, मराठीच नाही तर कोणतीही भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी 3 मार्ग असतात. पहिला म्हणजे आपण स्वतः ज्ञान तयार करणं भाषेमध्ये, मग शोध लावणं, अभ्यास करणं, वेगवेगळे सर्व्हे करणं आणि ते शोध मराठीमध्ये लिहिणं किंवा आपल्या मातृभाषेत लिहिणं. दुसरा पर्याय म्हणजे की इतर भाषांमध्ये जे काही उपलब्ध आहे एखाद्या विषयाचं ते आपण आपल्या भाषेमध्ये आणणं. आणि तिसरा पर्याय म्हणजे इतर भाषांमध्ये जे काही चांगली पुस्तकं आहेत ती सरळ भाषांतरित करून आपल्याकडे आणणं. त्यापैकी पहिला पर्याय म्हणजे आपण संशोधन करणं, अभ्यास करणं आणि आपल्या भाषेत आणणं. हे मला असं वाटतं ते तितकंसं आपल्याकडे कमी होतं आणि थोडंसं व्हायला अवघडही आहे. आणि दुसरा पर्याय म्हणजे एखादा विषय घ्यायचा आणि त्यातलं जे काही ज्ञान उपलब्ध असेल ते सगळं ज्ञान आपल्या भाषेमध्ये एकत्र करून त्या विषयाचा अर्थ काढून आणायचं. हेच काम आम्ही करतो. अर्थात सरांनीच शिकवलंय. सर स्वतःही म्हणतात मी काही नवीन शोध लावत नाही, स्वतः मी इंटिग्रेटर आहे. त्याचं आम्ही आता म्हणतो आम्ही पण सगळे तुमच्यासोबत इंटिग्रेटरच आहोत. आणि तिसरा भाग म्हणजे मराठीत इतर भाषांमधली उत्कृष्ट पुस्तकं मराठीमध्ये आणणं. हे काम तर मधुश्री पब्लिकेशनचे आष्टेकर सर चांगलं करतायत आणि आता गोडबोले सरांच्या पुस्तकांना मधुश्री प्रकाशनाने, मधुश्री पब्लिकेशननं खूप चांगली साथ दिली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा सुवर्ण योगच आहे. एवढं करून हे सर पुस्तकं लिहून फक्त थांबत नाहीत तर त्यांच्या विषयांचे म्हणजे गणित, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स, सायकोलॉजी आणि विज्ञान, कला ह्या सगळ्या विषयांचे बद्दल सर अनेक गावांमध्ये जाऊन भाषण देत असतात. त्या विषयांची व्याप्ती आणि त्या विषयांची खोली सगळ्यांना कळावी, शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत कळावी हा त्यांचा हेतू असतो. त्यामुळे अनेक ठिकाणी ते भाषणं देत असतात. आता कोरोना आणि प्रकृती या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना ते तितकंसं होत नाही. सध्या त्यांची ऑनलाईन वगैरे भाषण बरीच चालू असतात. पण तरीही महाराष्ट्रातल्या शेवटच्या मुलापर्यंत हे ज्ञान हे पुस्तक गेलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. मध्यंतरी प्रणव सखदेव आपल्यासोबत बसलेत आज. मध्यंतरी प्रणव सखदेवांना काळे करडे स्ट्रोक्स या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तेव्हा त्यांनी मुलाखत देतानाही हेच सांगितलं की लेखक हा फिरता असला पाहिजे. जशी नाटकं, सिनेमे हे त्या गावांमध्ये पोहोचतात तशी पुस्तकं त्या गावांमध्ये पोहोचायला पाहिजेत. त्यासाठी लेखक, प्रकाशक, पुस्तक विक्रेते आणि सगळ्याच लोकांनी, ग्रंथालय या सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला हवेत आणि हे असं आम्हाला वाटतं. सरांनी सुरू केलेलं हे काम आता त्यांचं एकट्याचं राहिलेलं नाही आहे. खरं सांगायचं म्हणजे सरांच्या सोबत आता त्यांची आमच्यासारखे सहलेखक, सहलेखिका, आमच्या पुस्तकांना प्रकाशनापूर्वीच कमेंट्स देणारे आमचे सगळे जिवलग, प्रोत्साहन देणारे तुमच्यासारखे वाचक, आमच्या सगळ्या घरची मंडळी या सगळ्यांचं एक कुटुंबच झालेलं आहे. त्यामुळे मजरू व सुलतानपुरीच्याच शब्दात म्हणायचं झालं तर मैं अकेला ही चला था जानिब ए मंजिल, मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया. हे असं खरं झालेलं आहे. शेवटी मला एकच सांगावंसं वाटतं, या 5-6 वर्षांच्या सरांच्या सहवासातून मराठी ही ज्ञानभाषा होण्याचा सरांचा जो प्रयत्न आहे त्यातली कळकळ मला जाणवते आणि तीच मला सगळ्यात जास्त मौल्यवान वाटते. आम्ही सगळेजण त्याला जीवनभर साथ देणारच आहोत. हे करताना खरं म्हणजे भान विसरायला होतं. आम्ही घरात 24 तास काहीतरी पुस्तकं, त्याबद्दल काहीतरी बोलत असतो, पुस्तकं वाचत असतो, घरभर पुस्तकांचा पसारा पडलेला असतो. त्यामुळे म्हणजे माझ्या तरी घरच्यांना खरंच वाटलेलं असेल कधीतरी की ह्यांनी 24 तास असा पुस्तकांचा पसारा घालून बसण्यापेक्षा 8 तास एखादी नोकरी केली असती तर परवडलं असतं. पण माझ्या घरच्यांनी कुणीही असं मला कधीही म्हटलेलं नाहीये की तू पुस्तकं हे सगळा पसारा आवर आणि बाहेर जाऊन काहीतरी कर. याला सगळ्यात मोठी साथ दिली तो म्हणजे माझा नवरा अमोल, मुलगा अभिनव, माझे आई वडील आणि माझे सासू सासरे या सगळ्या घरच्यांनी. आणि सरांनी मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांची तर मी ऋणी आहेच आणि या सगळ्यांची मी आभारी आहे. असावरी निफाडकर मॅडमचा आम्हाला कायम खंबीर साथ असते त्याबद्दल त्यांचेही आभार. अक्षरधाराचे श्री आणि सौ राठेवडेकर यांचे आभार. मधुश्री पब्लिकेशनचे शरद आणि माधुरी आष्टेकर आणि त्यांची टीम या सगळ्यांचे आभार. आणि आपल्या अध्यक्ष, खरं म्हणजे त्यांचा उल्लेख सगळ्यात पहिल्यांदा घ्यायला पाहिजे होता त्याबद्दल क्षमस्व, आणि आपले अध्यक्ष श्री रंगनाथ पाठारे सर
यांचे मनपूर्वक आभार आणि भाषण ऐकणाऱ्या प्रत्येकाचे आभार. धन्यवाद. आता अमृताने उल्लेख केला तसा मराठीला आपल्या मायबोलीला ज्ञानभाषा बनवण्याचा जो ध्यास अच्युत गोडबोले यांनी घेतलेला आहे तो त्यांच्या दर पुस्तकागणिक आपल्याला जाणवतो आहे. अथक असे परिश्रम त्यासाठी अच्युत गोडबोले घेत असतात. अच्युत गोडबोले यांची ओळख आपल्याला नव्याने फार करून द्यावी असं मला वाटत नाही. काही ठळक मुद्दे फक्त सांगते. शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावरील अतिशय हुशार आणि बोर्डात आलेले असे हे विद्यार्थी. IIT परळी येथून केमिकल इंजिनियर होऊन त्यानंतर सॉफ्टवेअर क्षेत्रातला अतिशय दांडगा असा अनुभव, अनेक प्रमुख कंपन्यात उच्च पदावर त्यांनी काम केलेलं आहे. अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यांच्या लिखाणावर 2-3 जण PhD करतात अशी माहिती मला मिळाली, पण ते कदाचित जास्त जण करत असावेत. माझ्यापर्यंत 2-3 जण करतायत एवढीच माहिती आली. TEDx या प्रतिष्ठेच्या भाषण मालिकेत भाषण देण्याचा बहुमान अर्थातच त्यांना मिळालेला आहे. असं हे अच्युत गोडबोले. आता ऐकत असताना अमृताचं भाषण मला सहज सुचलेला एक बिरुद मला आज अच्युत गोडबोले यांना द्यावंसं वाटतंय. अच्युत हे कृष्णाचं नाव आणि कृष्ण हा विष्णूच्या दशावतारातला पूर्ण अवतार, म्हणजे त्याला काहीही अशक्य नाही असं म्हटलं जातं. तर मला असं वाटतं की हे लेखन अच्युत आहे. ह्यांना कुठल्याही विषयावर लिहिणं हे अशक्य नाहीये. त्यामुळे आजपासून लेखन अच्युत अशी बिरुदावली तर तुम्हाला द्यावीशी आम्हाला वाटते आहे. मी आता अच्युत गोडबोले यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. माननीय व्यासपीठ, प्रोफेसर रंगनाथ पाठारे म्हणून मी. खरं म्हणजे आपल्याला माहीत नसेल किंवा कित्येकाला माहीतच असेल, युरोप अमेरिकेमध्ये प्रोफेसर हे अतिशय मधुश्रीचे आष्टेकर, राठोड, विनाश आसावरी इथे बसलेले माझे अनेक मित्र स्नेही. एक आनंदाची बातमी अशी की मी फार वेळ बोलणार नाहीये, कारण एक 7-8 मिनिटं म्हणून माणसं 20-30 मिनिटं बोलत असतात. पण आपल्या सगळ्यांना रंगनाथ पाठारेंचं ऐकायचं आहे. मला एवढंच फक्त सांगायचं आहे की आता यांनी माझी खूपच स्तुती केली, त्याच्यावर फार तो विश्वास ठेवू नका. म्हणजे पण एक मात्र नक्की की मला मराठीमध्ये हे सगळं ज्ञान यावं ही कळकळ मात्र नक्की आहे, ह्यात शंका नाही. ते उगीच कसं म्हणण्यात काही अर्थ नाही. ते मी त्याच्याकरताच खरं म्हणजे मोठमोठ्या नोकऱ्या सोडून मी मराठीमध्ये लिहायला लागलो. तर ज्ञानभाषेच्या विषयी मला एक फक्त सांगायचं की ज्ञानभाषा म्हणजे सगळे शब्द, कित्येक लोक ज्ञानभाषा म्हणजे मराठीमध्ये ट्रान्सलेट करत बसतात शब्द. तर मी ते ट्रान्सलेट करत बसत नाही. प्रत्येक विषयाचं स्पष्टीकरण किंवा एक्सप्लेनेशन हे मराठीतनं मी देतो, पण त्यातले शब्द हे जे टेक्निकल शब्द ज्याला म्हणू आपण, ते मी इंग्रजीतनं देवनागरीत लिहितो, पण इंग्रजीतनं लिहितो. आणि ते मुद्दामून करतो मी. म्हणजे डेफिसिट फायनान्सिंग म्हणा इकॉनॉमिक्समध्ये असेल तर, किंवा आणखीन कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणा. आता ह्याला मराठीत नावं कुठेतरी आपल्याला शोधता येतील. तसं रिलेटिव्हिटीला सापेक्षतावाद आता म्हणतात, ते साधारण लोकांना माहिती. पण तरी कित्येक शब्द मुलं मग काय करतात की असे जर का मराठी प्रतिशब्द शोधण्यामध्ये एक तर माझाही प्रचंड वेळ जाईल आणि ते भयंकर अवघड ते होऊन बसतं. आणि लोक ते वाचून जेव्हा कॉलेजमध्ये जातील तेव्हा त्याला पुन्हा इंग्रजी शब्द शिकावेच लागतील. आणि त्याचं कारण तसं अमृताने सांगितलं फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडे रिसर्च फार कमी आहे, बेसिक रिसर्च. आणि आपल्याकडे बेसिक रिसर्च आणि जर्मनी, जपान, रशिया किंवा इतर अनेक देशांमध्ये त्यांचा बेसिक रिसर्च खूप आहे. आणि इवन चीन आता अलीकडे, तर त्यांच्या भाषेमध्ये सुद्धा ते रिसर्च पेपर्स इतके प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रकाशित करतात. पेटंट्सची संख्या सुद्धा तिथे खूप आहे. त्यामुळे इंग्लिश भाषा जाणणारे जे देश आहेत ते झक मारत
त्यांच्याकडले पेपर जे आहेत किंवा नवीन पुस्तकं आहेत ते त्यांच्या भाषेत इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करतात आणि हे जे सगळे देश आहेत जपानची, तिथे मोठी बॅटरी असते की ते नवीन काही संशोधन निघालं, पुस्तक निघालं, काही निघालं की पटकन आपल्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करतात. त्यामुळे जपानी मनुष्य जेव्हा संशोधन करतो तर तिकडे काय चाललेलं आहे ते जपानी भाषेत त्याला ताबडतोब माहीत असतं. तशी व्यवस्था जर का आपल्याकडे झाली आणि सातत्याने झाली तर मराठीत प्रतिशब्द निर्माण होऊ शकतील. मी त्याचा फार खोलवर शब्द नाही, कारण हे थेरेटिकल डिस्कशन नाही ज्ञानभाषेचं. पण आपल्याकडे बेसिक संशोधन खूप कमी होतं आणि आपल्याला आता ग्रेज अॅनाटॉमी केवढी मोठी 1000 पानी नुसते अॅनाटॉमी, केवढे शब्द आहेत मेडिसिनमध्ये अॅनाटॉमीमध्ये. त्या प्रत्येकाला प्रतिशब्द जर शोधून जर कोणीतरी लिहिलं आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर कोणते शब्द शिकावे लागले तर संपूर्ण नुसतं त्या शब्दांमध्येच त्याचं आयुष्य जाईल. म्हणून हे मुद्दाम हे सांगण्याचं कारण असं की ज्ञानभाषा याचा अर्थ ज्ञान त्यातलं जे आहे ते मराठी वाचकांपर्यंत पोहोचावं. त्यातले शब्द जरी तांत्रिक मी देवनागरीत इंग्रजीत लिहित असलो तरी सुद्धा. आणि हे मला मात्र करावं असं वाटलं आणि त्याने मी झपाटून गेलो. आणि त्याची मी आता सगळी स्टोरी सांगत नाही, मला कित्येकाने मुसाफिर वाचला असेल तर माझी भाषणं व्हिडिओ ऐकले असेल. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे मला कुतूहल खूप आहे. मी विद्यार्थी कायम आहे हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. आज आपल्या शिक्षणातली महत्वाची वाईट बाब असा आहे की आपले शिक्षक हे विद्यार्थी राहिलेले नाही आहेत. मी जेव्हा विद्यार्थी राहणं थांबेल माझं त्यावेळी मी जिवंत नसेल असं मला वाटतं. ते श्वास घेणं म्हणजे जिवंत असणं नव्हे. म्हणजे कसं घडलं म्हणजे 1400 कोटी वर्षापूर्वी विश्व निर्माण झालं, 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी, 375 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव आणि उत्क्रांत दिवसात माणूस निर्माण झाला. माणसांनी जो निर्माण झाला त्यावेळी पाऊस पडत असेल, इंद्रधनुष्य असेल, मोठे प्राणी लहानांना खात असतील, भरती ओहोटी असेल, ज्वालामुखी असेल. माणसाने का हा प्रश्न विचारला आणि तो प्रश्न जर का विचारला नसता तर आपण सगळेजण मान खाली करून आत्ता गवत चरत बसलो असतो. तो का हा प्रश्न विचारला आणि त्याने विज्ञानाची प्रगती झाली. नंतर मग त्यांनी ते आपल्या फायद्याकरता त्याचं वळवलं ते, त्यातून तंत्रज्ञान निर्माण झालं. माणसं एकत्र राहायला लागली आणि एकत्र राहण्याचे नियम निर्माण झाले. त्यातनं इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, सोशिओलॉजी, फिलॉसॉफी अशी सगळी समाजशास्त्र असंही सगळी निर्माण झाली. आणि मग माणसाने आपल्या आयुष्याचा अर्थच लावायला सुरुवात केली. ओके आपण का जगतो, कशा का वगैरे असे सगळे. त्यातून मग चित्रकला, साहित्य, संगीत आणि अशा अनेक कला निर्माण झाल्या. हे कसं घडलं असलं पाहिजे, हे का, ह्याचं मला भयंकर कुतूहल आहे. आणि ते लहानपणापासून आमच्याकडे चर्चा याच होत असत. इथे सुलभाताई पुष्पा आगरकर बसलेले आहेत. लहानपणी आमच्याकडे चर्चा याच होत असत. पण परीक्षेला मार्क किती बनणं, हा क्लास का तो क्लास असं कधीच नसत. चर्चा या साहित्य, संगीत, चित्रकला अशा सगळ्या चालायचं. IITत गेलो त्यावेळेस आमचा मित्रांचा एक ग्रुप जमला होता, तिथेही सगळ्या चर्चा अशाच चालायच्या. आणि त्यामुळे हे जे कुतूहल आहे आणि विषयातला जो एक रस आहे तो रस असं नुसतं की अभि ये खपेगा, आता जरा हे विकलं तर पुस्तक विकलं जाईल. तसं CEO कसं बनावं, मी 23 वर्ष CEO होतो. CEO कसं बनावायचं पुस्तक लिहिलं मला वाटतं बनावं बेस्ट सेलर होईल. पण मला तसाच इंटरेस्ट नसतो. मला ते कसं चालतं. आता वित्त नावाचं पुस्तक मी लिहितोय की म्हणजे त्यात स्टॉक एक्सचेंज कसं चालतं, बँकिंग कसं चालतं, इन्शुरन्स कसं चालतं, कमोडिटी मार्केट कसं चालतं, फॉरेन एक्सचेंज मार्केट कसं चालतं, हे सगळं मी लिहिणार आहे. स्टॉक मार्केट कसं चालतं ह्याच्यात मला इंटरेस्ट आहे. कशी गुंतवणूक करावी, पैसे कसे बनवावे ह्याच्यात मला इंटरेस्ट नाही. कारण बरंच फसलेलो आहे मी. म्हणजे कारण मला तर त्याचं चिक्कार पुस्तक आहे. चिक्कार लोक सल्ले देणारे त्याचे भाषण आहेत, कुठे गुंतवावे, मिड कॅपमध्ये गुंतवावं, हे ते वगैरे ते असल्याचं मी त्याला म्हणजे फारच लो लेवलचं म्हणतो. मला तर हे चालतं कसं, ही यंत्रणा चालते कशी. मग ते शरीर असू दे, एक इकॉनॉमी असू दे, एक फिनान्शियल वर्ल्ड असू दे किंवा हे सगळं, तर प्रत्येक बाबतीतली हे चालतं कसं हा जो सगळा प्रकार आहे त्यात मला मूळ ह्याच्यात इंटरेस्ट असतो. म्हणून मी त्याच्याकडे पहिल्यांदा खेचला जातो. आणि हे मला IITतला आमचा जो ग्रुप होता, IIT TIFR आणि BIS यातला एक ग्रुप होता, त्यांनी मी धाडकनपर्यंत खाली आलो. मी बोर्डात 16 युनिव्हर्सिटीत पहिला गणितात जवळपास पैकीच्या पैकी मला वाटत वा छान छान. पण त्या ग्रुपमधली मंडळी एवढी ग्रेट होती की मला आपण कोणीच नाही ते लक्षात आलं. आणि त्या सगळ्या मंडळींना या सगळ्या विषयात इंटरेस्ट होता. ते सगळे त्यांच्या विषयात मोठी होती असं नाही. म्हणजे एक मनुष्य क्वांटम फिजिक्समध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर स्टॅनफोर्डचा वगैरे, एक श्रीकृष्ण दानी म्हणजे जगातल्या पहिल्या 50 मॅथमॅटिशियनपैकी एक, अशी सगळी मंडळी होती.
त्यांच्या विषयात ती ग्रेट होती, पण त्यांना हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, सोशिओलॉजी, म्युझिक, लिटरेचर सगळ्यातच इंटरेस्ट होता. त्यामुळे मला पण भयंकर इंटरेस्ट निर्माण झाला. आणि त्यामुळे या फक्त शिकायचं, जीआरई द्यायची, अमेरिकेत जायचं ह्याच्यापेक्षा हे कळलं पाहिजे आपल्याला, हेच आपलं आयुष्य आहे. आणि म्हणून या सगळ्या विषयात मला इंटरेस्ट निर्माण झाला. त्यातून मग पुस्तकं जमत गेली. मग मी ITत गेलो, CEO झालो, मग मोठ्या मोठ्या नोकऱ्या सोडून मग मी लिहायला लागलो. असं ती सगळी स्टोरी. पण 2010 पर्यंत माझी बऱ्यापैकी पुस्तकं झालेली होती. पण त्यानंतर मला आत्ता सांगितलं तसं म्हणजे स्पॉन्डिलायटिस आणि इतर बरेच मला त्रास सुरू झाले. ते सुरू झाल्यानंतर मला लक्षात आलं की आता करायचं काय. माझ्या डोक्यातच चिकार एवढे विषय आहेत आणि ते सगळे आपण आणले पाहिजेत मराठीमध्ये. म्हणजे प्रत्येक पुस्तकाला मी 80-100 पुस्तकं रेफर करतो. त्यातलं सगळं सुसूत्रता कसं मांडायचं, काय करतो, पण त्याचा एवढं कसं काय आपल्याला जमेल. मग मी सहलेखनाचा एक मार्ग स्वीकारला आणि आत्तापर्यंत 8-10 तरी लोक माझ्याबरोबर काम करतायत, म्हणजे आत्ता पण केलेलं आहे. आणि आता माझ्या झालेली आहेत. आणि ठाकूर देसाई बरोबर माझी 2 पुस्तकं गणिती आणि ज्ञानोदय झालेले आहेत. माझी आणखीन आत्ता म्हणजे आता विद्या पराग इथे बसलेली आहे, अमिता धर्माधिकारी, त्यांच्यावर स्टॅटिस्टिक्स अशी पुस्तकं चालू आहेत. विनीत दाबकेबरोबर कॅल्क्युलस वगैरे अशी अनेक पुस्तकं. मग मी ठरवलं की अनेक लोकांबरोबर ही शेअर करायची, की आपल्या मी कल्पना माझ्या डोक्यात असते, त्यानंतर त्याची सगळी पुस्तकं ती बाहेर येतात. म्हणजे कसं लिहायचं ह्याच्याबद्दल माझ्या डोक्यात ते आराखडा बऱ्यापैकी तयार असतो. मग ते पुस्तकं मी देतो आणि मग आमची चर्चा चालू होते. आणि आता असं की माझ्याकडनं काही लिखाण असेल तर 10-20-30% मी त्यांना देतो, जसं इतर पुस्तकातलं जसं मॅथमॅटिक्समधलं गणितीमधलं असेल किंवा सायन्समधलं किमयामधलं असेल. पण बाकी मग सगळं मग चेक करणं, भाषा सुधारणं असंच करून ही पुस्तकं आली पाहिजेत असं मला स्वतःला वाटतं. आणि त्यातून मग सगळं ज्ञानयज्ञ तो चालू झालेला आहे. तो किती दिवस चालू होईल मला माहीत नाही. पण त्यातून ही 3 पुस्तकं ही अलीकडे निघालेली आहेत. अन्न आणि हवाच्या विषयी आत्तापर्यंत हे बोलणं झालेलंच आहे. प्रकाशच्या विषयी मी फक्त 2 मिनिटं बोलणार आहे आणि त्यानंतर मी थांबणार आहे. प्रकाशच्या विषयी माझ्या डोक्यात खरं म्हणजे एक मोठं पुस्तक लिहायचं होतं, पण मी ते थांबवलं आणि 2 पुस्तकं करायची ठरवली. असं बऱ्याच बाबतीत, जसं अन्नाचं झालं तसं अनेक बाबतीत खरं डोक्यात खूप ग्रँड प्रोजेक्ट्स असतात. प्रकाश विज्ञान आणि प्रकाश तंत्रज्ञान. प्रकाश विज्ञानमध्ये म्हणजे डबल स्लिट एक्सपेरिमेंट्स आणि प्रकाशाचं स्वरूप काय आहे, वेग आणि पार्टिकल सर इथे बसलेले त्यांना सगळं. आणि मग त्यातनं मायकेलसन मोरले प्रकाशाच्या वेगाची, हे आईन्स्टाईन रिलेटिव्हिटी वगैरे वगैरे असं. तर हे जे सगळं विज्ञान आहे म्हणजे तर ते एका ह्याच्यात मांडावं. आणि त्याच्याकडे खूप सुंदर पुस्तक, ब्रायन क्लेग आणि अतिशय सुंदर पुस्तक आहेत त्याची, मी लाईट इयर्स नावाचं पुस्तक आहे. आणि दुसरं म्हणजे प्रकाशाचं तंत्रज्ञान. तर माझ्या डोक्यात तंत्रज्ञानाच्या इतिहासावरती 4 पुस्तकं डोक्यात होती. एक म्हणजे बखर संगणकाची, हे कम्प्युटरचा इतिहास. संवाद हे कम्युनिकेशनचा इतिहास आहे, आधी मानवापासून ते फेसबुकपर्यंत. भयंकर इंटरेस्टिंग, जरूर वाचा, सगळं कसं घडत गेलं ते. तिसरा म्हणजे प्रवास, जो असावरी निफाडकर बरोबर लिहिलेला आहे मी. त्यामध्ये अगदी पुन्हा आदिमानवापासून ते स्पेस एजपर्यंत सगळं, जहाज, विमान, नमक सगळी. आणि या सगळ्यामध्ये आणि चौथं म्हणजे प्रकाश. तर प्रकाश तंत्रज्ञानामध्ये दिवा कसा, दिव्याचा शोध कसा लागला, भन्नाट स्टोरी आपल्याला माहिती आहे, एडिसनने लावला वगैरे. पण ते कसं घडलं ते चित्त थरारक आहे अक्षर. आणि त्याच्या अगोदर काय होतं आपल्याला कल्पना नाही. हजारो वर्ष कित्येक दशसहस्त्र का माणसाने अंधारच काढली. म्हणजे जेव्हा अंधार व्हायचा, सूर्य मावळायचा, त्यानंतर काही नाही. नंतर कंदील आले, मेणबत्ती आला, मग तो सगळा काळ कसा होता त्याचं वर्णन वाचून तुम्हाला फार मजा वाटेल. मग त्यातल्या प्रथा कशा होत्या. आणि मग विजेचा दिवा येणं ही केवढी प्रचंड मोठी गोष्ट होती, प्रचंड मोठी गोष्ट होती आपल्या इतिहासात, कल्पना येणार नाही. कारण रात्री सगळंच बंद, म्हणजे शाळा कॉलेजेसचं बंद, पण प्रयोगशाळा बंद, काही चालूच नाही रात्री ना, नाटकं नाहीत, काही नाही, सगळे व्यवहार ठप्प. फार तर कंदिलामध्ये मग थोड्याफार गोष्टी चालल्याच्या. पण विजेचा दिवा आला तेव्हा एकदम सगळं जग बदललं. तर तो दिव्याचा शोध कसा लागला हे इतकं चित्त झालं.
त्यानंतर मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप, त्यानंतर मग कॅमेराचा शोधचं फारच गंमत आहे. म्हणजे कॅमेरा शोध लावला आणि पहिल्यांदा माणसाची इमेज काढली, तर बघून माणूस पळून कसा गेला, सगळं ती स्टोरी इतक्या धमाल आहे त्या सगळ्या तिन्ही पुस्तकांमध्ये. आणि त्यानंतर फिल्म्स, त्यातला एक उतारा मी वाचून दाखवणार आहे. आणि त्यानंतर मग टेलिव्हिजन आणि मग लेझर आणि फायबर ऑप्टिक्स, संबंध प्रकाशाच्या बाबतीतली टेक्नॉलॉजी ती कशी घडली, त्यातले कोण शास्त्रज्ञ होते, कोण तंत्रज्ञ होते, त्यातल्या मारामाऱ्या काय, अतिशय आपल्या अंगावर काटा येईल अशी अतिशय सुंदर स्टोरीज आहेत त्याच्यामध्ये. त्या मला नेहमी सांगावंशा वाटतात. मी मला विजय तेंडुलकरचं एक वाक्य नेहमी आठवतं. अरे अच्युत म्हणाले की माणसाला गोष्ट आवडते नेहमी. मी कधी ते वाक्य विसरलं नाही. मग माझ्यावर अनेक लोकांनी परिणाम केलेले आहे. अमेरिकन ऑथर्सनी तर चिकारच, म्हणजे आयझॅक ॲसिमोव, यू विल्सन, अनेक लोक, म्हणजे 10-20 लोक, ब्रायन ग्रीन आहे, जॉर्ज गॅमो आहे, सेगन आहे. तर पण या सगळ्यांमध्ये मी तेंडुलकरने एक वाक्य सांगितलं की माणसाला गोष्ट एकदा काय झालं असं म्हटलं की आपलं कान टवकारतं. तर त्यामुळे स्टोरी टेलिंगचा जो भाग आहे तुम्हाला अमेरिकन पुस्तकात खूप आढळला, गॅमोमध्ये आढळला. इवन ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे जे आहे स्टीफन हॉकिंगचं सुपर पुस्तक, एवढ्या छोट्या ह्याच्यात, तर त्याचा माझ्यावर खूप इन्फ्लुअन्स झाला. त्यामुळे मी त्या तशा ह्याच्यात अतिशय सोप्या भाषेत मी लिहिण्याचा प्रयत्न करतो. तर तशा ह्याच्यात ती सगळी पुस्तकं आहेत आणि त्यामुळे तुम्हाला आवडतील असं मला वाटतं. पुन्हा एकदा मधुश्रीचे खूप आभार. या सगळ्या एक सांगायचं मला आवर्जून मला सांगायचं वाटतं की या तिन्ही पुस्तकांमध्ये, खरं म्हणजे तिन्ही काय, माझ्या सगळ्याच पुस्तकांमध्ये आसावरी निफाडकरचा अतिशय मोठा रोल आहे. म्हणून मी तिला पण नंतर एक 3 मिनटं बोलायला सांगणार आहे, 3-4 मिनटं, तिची इच्छा असेल तर. पण ती मागे आपली बसलेली तिथे, पण आमच्या सगळ्या पुस्तकांमध्ये तिचा प्रचंड मोठा रोल असतो. ती कित्येक पुस्तकात ती सहलेखक असते, कित्येक ह्याच्यात नसते, तर जवळपास ती त्याच लेवलची मी समजतो. सगळ्या प्रकाशकांबरोबर कोऑर्डिनेट करणं, लेखक कोणी असे ना आपण त्याला मदत करणं, प्रूफ रिडिंग शुद्धलेखनापासून अनेक सूचना करणं, अनेक भर टाकणं, या सगळ्या बाबतीमध्ये ती खूप मदत करते. आत्ताच्या माझ्या सहलेखनामध्ये सुद्धा मी ओपनलीच अनेक ठिकाणी सांगितलं आहे, आत्ता सुद्धा सांगतो, या सहलेखनामध्ये खरं म्हणजे अविनाश, हवामध्ये अविनाशचं, अन्नमध्ये अमृताचं सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे जरी आम्ही दोघं सहलेखक असलो आणि दोघांनी माझं भरपूर कौतुक केलेलं असलं तरी प्रत्यक्ष रिसर्च आणि लिखाणामध्ये खूप मोठं काम हे त्यांनी केलेलं आहे. प्रकाशमध्ये सुद्धा आसावरी आणि अमृता दोघांनी मला मदत केलेली आहे अनेक बाबतीमध्ये. त्यामुळे या सगळ्याशिवाय ही पुस्तकं बाहेरच येऊ शकली नाही. ही पुस्तकं चांगली झाली असतील म्हणजे झालीच असं माझं म्हणणं आहे, तर खरं म्हणजे ह्याच लोकांमुळे झालेली आहेत. माझं आपलं नाव घेतलं जात आहे, पण खरं त्यांचं ते कर्तृत्व आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा मधुश्रीचे धन्यवाद आणि मी इथं थांबतो. आता अच्युत गोडबोले यांनी ज्यांचा उल्लेख केला, आसावरी निफाडकर. अच्युत गोडबोलेंबरोबर जवळपास 8 वर्ष मदतनीस म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या अनेक लेखांमध्ये टायपिंग, एडिटिंग, रिसर्च आणि थोडंफार लेखन असा त्यांचा सहभाग असतो. लोकमतमध्ये उद्याचं जग या भविष्यातल्या तंत्रज्ञानाबद्दलच्या लेखमालेत अच्युत गोडबोले यांच्याबरोबर त्यांनी सहलेखन केलेलं आहे. डिझायनिंग आणि ॲनिमेशनमध्ये डिप्लोमा, स्वतःचे कम्प्युटरचे क्लासेस, काही वर्ष वेब डिझायनिंग त्यांनी शिकवलेलं आहे. LIT मध्ये काही काळ त्यांनी नोकरी केलेली आहे. अनेक कंपन्यांमध्ये मार्केटिंग, अकाउंट्स आणि ॲडमिनिस्ट्रेशन विभागात त्यांनी काम केलेलं आहे. अशा आसावरी निफाडकर यांना मी आता मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. नमस्कार. ही माझी खरं म्हणजे पहिलीच वेळ आहे, त्यामुळे सांभाळून घ्या. सुप्रसिद्ध लेखक आणि आजचे प्रमुख पाहुणे श्री पठारे सर, व्यासपीठावरील इतर मान्यवर आणि उपस्थित रसिक वाचक सर्वांना माझा नमस्कार.
सर्वप्रथम अन्न, हवा आणि प्रकाश या 3 पुस्तकांचे लेखक श्री अच्युत गोडबोले, अमृता देशपांडे आणि अविनाश सरदेसाई तसंच मधुश्री प्रकाशनाचे श्री शरद अष्टेकर या चौघांचंही अभिनंदन. कोरोनाच्या महामारीनंतर आज 2 वर्षांनी आपण मोकळा श्वास घेतोय आणि याच मोकळ्या वातावरणात पठारे सर यांच्या हस्ते हा प्रकाशनाचा सोहळा पार पडतोय. असेच सोहळे याही पुढे सुरू राहतील अशी खात्री आहे. आज सरांनी मला या व्यासपीठावर बोलवून आणि माझं कौतुक करून मोठा सन्मान केला आहे. खरं तर त्यांनी माझं जरा जास्तच कौतुक केलं, पण मी अनेक पुस्तकांमध्ये मदत करते हे खरं आहे, पण तसं करणारी मी एकमेव नाही. आम्ही सगळेच एकमेकांशी घट्ट जोडले गेलेलो आहोत. आमचं एक कुटुंबच तयार झालं आहे. आम्ही सगळेच एकमेकांच्या पुस्तकांमध्ये मदत करत असतो. त्यात माझं पुस्तक, तुझं पुस्तक असा प्रकारच नसतो काही. आमच्या सगळ्यांसाठी प्रत्येक पुस्तक हे आमचं पुस्तक असतं. मुखपृष्ठावरच्या नावापेक्षा पुस्तकाच्या आतला मजकूर आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा असतो. अगदी सरांसाठी आपलं नाव मुखपृष्ठावर असायला हवं असा सरांचा मुळीच आग्रह नसतो. उलट तुम्ही तुमच्या एकट्याच्या नावावर पुस्तकं काढा, मी मार्गदर्शन करतो, पुस्तक देतो असं ते नेहमी म्हणतात. पण आम्हालाच काय, पण तुम्हा वाचकांना पण, रसिका वाचकांनाही गोडबोले सर हवेच आहेत. सांगायचा मुद्दा हा की पुस्तक अप्रतिम करण्यासाठी आम्ही सगळेच एकत्र झटत असतो. त्यात अर्थात प्रकाशकांचा आणि त्यांच्या टीमचा वाटाही अतिशय मौल्यवान असतो. सरांच्या प्रत्येक पुस्तकाचा प्रवास अनुभवण्यासारखा असतो. आम्ही अनेकदा एका वेळी 3 ते 4 पुस्तकांवरती काम करत असतो, तरी थकवा जाणवत नाही. आज जवळपास 8 ते 9 वर्ष मी सरांबरोबर काम करते. सरांचा उत्साह, पुस्तकाच्या विषयाची निवड, त्यांची प्रत्येक विषयातली जाण, प्रत्येक विषयात खोलवर डोकवायची सवय, इतरांना सोबत घेऊन पुढे जायची सवय, हे सगळं मी अनुभवते. त्यांच्याबरोबर काम करताना मी स्वतः घडत गेले, बदलत गेले. कधी कुणासमोर यायची हिंमत न करणारे मी आज या व्यासपीठावर उभी राहून तुमच्याशी संवाद साधते ते सरांमुळेच. आयुष्यात काहीतरी करायचं आहे, पण काय, हा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो. अगदी आपण खरोखरच काहीतरी करत असतानाही तो पडत असतो. उत्तर मिळेपर्यंत आपण अस्वस्थ असतो. माझ्या बाबतीतही तेच झालं होतं. तशी मला घरून कायम साथ मिळते आणि प्रेरणाही मिळते. तरी कुठेतरी कसली तरी कमतरता होतीच. मला विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्हीत रस आहे, पण या विषयातलं काही ना काहीतरी मी वाचत राहायचेच, पण योग्य दिशा मिळत नव्हती मला. पण सरांशी ओळख झाली आणि हे सगळं बदललं. या दरम्यान त्याच्या आधी मी अनेक नोकऱ्या केल्या होत्या, त्यात पैसा होता, पण समाधान कुठेच नव्हतं. सरांबरोबर ओळख झाल्यावर ज्ञानाची कवाडं उघडत गेली. मुख्य म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. तुला सतत तेच काम करून कंटाळा कसा येत नाही असं अनेक जण विचारतात मला. पुस्तकांचं सतत दिवसभर कसं काय काम असू शकतं असंही विचारतात. म्हणजे हा प्रश्न अगदी बरेच जण मला विचारत असतात की दिवसभर काय काम असतं पुस्तकांचं. पण सरांबरोबर काम करताना ते कोणाच्याही लक्षात येईल. आम्ही रोज वेगळं काहीतरी करत असतो. अमृताने जसं सांगितलं की सर ऑलमोस्ट दररोज त्यांच्या डोक्यामध्ये नवीन विषय येतो, नवीन ते काहीतरी सांगतात आणि आमची अशी इतकी गंमत होते की असा नवीन विषय आला ना की आमच्या हातातलं काम सोडून त्याच्या मागे धावावं असं आम्हाला नेहमी वाटतं. पण विषय असा आहे की ह्याच्यामध्ये आम्हाला कुठेही कंटाळा नाही आहे. कंटाळा शब्द आमच्या शब्दकोशातनं कुठेतरी गायब झालेला आहे. ही सगळी धुंदी आहे, कामाची ही धुंदी आहे आणि ती कोणाला समजत नाही. जेव्हा या पुस्तकांच्या क्षेत्रात आपण येतो तेव्हा ही धुंदी आपल्याला लक्षात येते आणि सरांच्या बाबतीत सरांबरोबर काम करताना ते नक्कीच येते. सरांचं असं आहे की त्यांना नवीन विषय नेहमी सुचत जातात आणि आम्हाला ते जेव्हा सांगतात ना तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये आराखडा तयार असतो. अमृताई हसती आहे, तिलाही लक्षात आलंय. आम्ही इतके या विषयांमध्ये गुंतलेलो असतो की त्यांच्या डोक्यामध्ये एकदा आराखडा तयार झाला ना की आम्ही आपला विचार करत बसतो की अरे आपल्याला हा विषय कसा असेल, काय असेल. सरांनी पाठवलेली पुस्तकं आम्ही वाचायला लागतो. तोपर्यंत सरांचं थोडंफार त्याच्यावरती लिखाणही तयार असतं.
माझ्याबद्दल सांगायचं झालं तर सरांच्या पुस्तकात मी सुरुवातीला थोडी मदत करत होते. हळूहळू पुस्तक प्रकाशित होईपर्यंतचा पुस्तकाच्या प्रवासाच्या विविध टप्प्यांवर मी काम करायला लागले. या प्रवासात मी नेहमी समृद्धच होत गेले. अच्युत गोडबोले यांच्याबरोबर काम करणं हीच माझ्यासाठी मोठी सन्मानाची बाब होती, आजही आहे. सरांनी त्यांच्या अनेक पुस्तकांमध्ये मला काम करण्याची संधी दिली, त्यामुळे तरतरेचे विषय तर हाताळायला मिळालेच, शिवाय त्यांच्या अनेक सहलेखक आणि सहलेखिका यांची ओळख झाली. त्यांच्याबरोबर काम करायची संधीही मिळाली. मागच्याच वर्षी माझा हा प्रवास सहलेखनापर्यंत पोहोचला. सरांचं आणि माझं प्रवास हे पुस्तक 2021च्या सप्टेंबर महिन्यात प्रकाशित झालं. या पुस्तकात काय आहे ते मी आत्ता सांगत बसत नाही, पण हे पुस्तक म्हणजे धमाल आहे. सरांचं प्रत्येक पुस्तकच धमाल असतं, तसंच हे पुस्तक आहे. हे प्रवासी वाहनांच्या निर्मितीमागची कथा, गमती जमती असं सगळंच या पुस्तकात आहे. दिशादर्शक, लाईट हाऊस, घोस्ट शिप, समुद्री चारचे यांच्यापासून ते अवकाशयानापर्यंतच्या अनेक गोष्टी तुम्हाला यात वाचायला मिळतील. या सुंदर विषयात मला काम करायला मिळणं आणि त्याहीपेक्षा सरांबरोबर मुखपृष्ठावर नाव लागणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. ही संधी दिल्याबद्दल गोडबोले सरांचे खूप खूप आभार. या पुस्तकाला रसिक वाचकांचाही उदंड प्रतिसाद मिळतोय. आज 7व्या आवृत्तीकडे या पुस्तकाची वाटचाल सुरू आहे. त्यासाठी रसिक वाचकांचे मनापासून आभार. लोकमतमध्ये सुरू असलेल्या आमच्या उद्याचं जग या भविष्यातल्या तंत्रज्ञानाबद्दलच्या लेखमालिकेलाही छान प्रतिसाद मिळतोय. हे बघून खूप आनंद वाटतोय. श्रमाचं चीज झाल्यासारखं वाटतंय. आता आमची अनेक विषयांवरची पुस्तकं चालू आहेत. काही नव्याने सुरू होण्याच्या बेतात आहेत, काही निम्मी अधिक लिहून तयार आहेत, तर काही पूर्णत्वास आलेली आहेत. मानसशास्त्र, वैद्यकशास्त्र, इंडस्ट्री 4.0, डेटा सायन्स अशा अनेक विषयांवर सध्या जोरदार काम चालू आहे. लवकरच ही पुस्तकंही आपल्या भेटीस येतील आणि आमच्या इतर पुस्तकांप्रमाणेच याही पुस्तकांना भरघोस प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे. तीनही लेखकांचे, प्रकाशकांचे पुनश्च अभिनंदन. माझे 2 शब्द नाही, खरं तर जास्त शब्द सहन केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. अक्षरधारा आणि मधुश्री प्रकाशन यांनी हा कार्यक्रम जुळवून आणला, त्यासाठी त्यांचेही आभार. असेच भेटत राहू, वाचत राहू. धन्यवाद. रसिक हो, आपण आता या सर्व लेखकांची मनोगत ऐकली. ही पुस्तकं आपल्या भेटीला आणेपर्यंत म्हणजे प्रकाशित होईपर्यंत हा जो प्रवास आहे त्यामागे किती मेहनत आहे, किती ध्यास आहे हे आपण सर्वांनी पाहिलं असेल, आपल्याला ते जाणवलं असेल. त्यामुळे या सर्व लेखक मंडळींचा सत्कार आपण आज येथे करणार आहोत. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ पठारे सर यांना विनंती करते की त्यांनी लेखकांचा सत्कार करावा. सर्वप्रथम अच्युत गोडबोले. अमृता देशपांडे. अविनाश सरदेसाई. आणि आसावरी मिठाडकर. धन्यवाद पठारे सर. ही पुस्तकं देखण्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, यामागे कलाकारांचा हात आहे. पुस्तकांचे डिझायनर जे पुस्तकांचे डिझायनर आहेत, सर्व पुस्तकांचं डिझाईन ज्यांनी केलेलं आहे अशा कविता पासलकर यांना मी आमंत्रित करते आणि गोडबोले सरांना विनंती करते की त्यांचा सत्कार करावा.
त्याचप्रमाणे पुस्तकांची कव्हर आणि इतर डिझाईन ज्यांनी केलेले असे प्रतीक यांना आमंत्रित करते. गोडबोले सरांना विनंती करते प्रतीक यांचा सत्कार करावा. रसिकाओ, खरं तर सर्वच लेखकांनी उल्लेख केला होता आपल्या भाषणामध्ये की या पुस्तकांमधल्या काही भागाचं ते अभिवाचन करतील, परंतु वेळेअभावी हा निर्णय आम्ही थोडासा बदलतो आहोत, कारण आपल्याला पठारे सरांचं भाषण ऐकायचं, त्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत. मला असं वाटतं की यात थोडीशी क्षणचित्र पुस्तकाची ऐकण्यापेक्षा, झलक ऐकण्यापेक्षा आपण अख्खी पुस्तकच विकत घेऊया आणि वाचूया. मी आता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ पठारे सरांना विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. मी सगळ्यात आधी सुप्रिया चित्राव यांचे आभार मानतो. याचं कारण असं की त्यांनी अतिशय व्यवस्थित माझी ओळख करून दिली आणि कार्यक्रमाच्या आधी मला बाजूला घेऊन भेटून विचारलं नाही की आपला परिचय काय, कारण असा भीषण अनुभव अनेकदा मला आलेला आहे. त्यामुळं धन्यवाद ताई. आणि त्यांनी घेतलेली माहिती ही अतिशय अचूक आणि व्यवस्थित होती. ती कुठून घेतली मला माहित नाही. तर व्यासपीठावरील सर्व मित्र, बंधूंनो आणि भगिनींनो, अच्युतरावांनी सुरुवातीला माझा उल्लेख प्रोफेसर म्हणून केला. मला आतल्यात मला माहिती आहे आणि हे मी नम्रपणे सांगू इच्छितो की मी फिजिक्स वाचलेला आहे, त्याचा मी अभ्यासक आहे, पण मी प्रोफेसर नाही. प्रोफेसर या दर्जाचं जे काम आहे, आता हल्ली कायद्याने सुद्धा बरेच कॉलेजमध्ये विद्यापीठामध्ये प्रोफेसर असतात, पण प्रोफेसर असणं ही फार मोठी गोष्ट आहे. आपल्याला माहिती असेल की रुदरफोर्ड नावाचा जो शास्त्रज्ञ होता, फिजिसिस्ट, की ज्यांनी अणूच्या अंतरंगाचा शोध लावला. म्हणजे अणुविषयीच्या ज्या कल्पना होत्या, एक डाल्टन नावाच्या माणसाची पहिली कल्पना होती की सगळं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतं, सगळं मॅटर जे आहे ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतं. त्याच्यानंतर जे जे थॉम्सननी मांडली, त्याच्यानंतर सगळ्यात आधुनिक काळातली महत्वाची जी अणूची कल्पना आहे प्रत्यक्ष प्रयोगाच्या साहाय्याने, ही रुदरफोर्डनी मांडलेली आहे. आणि म्हणजे त्यांनी साधारण त्या काळातल्या भाषेमध्ये असं सांगितलं की अणूची बहुतेक जी जागा असते अणूच्या आतली ही रिकामी असते. मोस्ट ऑफ दी स्पेस इनसाइड दी ॲटम इज एम्प्टी, कारण देर इज अ सेंट्रल न्यूक्लियस आणि त्याच्या भोवती ते इलेक्ट्रॉन्स हे खूप वेगाने, प्रकाशाच्या वेगाने फिरत असतात वेगवेगळ्या ऑर्बिट्समध्ये. आता म्हणजे इलेक्ट्रॉन असतात, तो कसं काय एम्प्टी म्हणतो असं आपण म्हणू शकतो, पण त्याचं म्हणणं बरोबर होतं, कारण ते नगण्य होतं ना त्याचं वस्तुमान जे आहे इलेक्ट्रॉनचं. तर हा रुदरफोर्ड ज्या दिवशी वारला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या जिथं तो काम करायचा त्या लॅबोरेटरी, विद्यापीठाच्या लॅबोरेटरीच्या याच्यामध्ये तिथं विलक्षण शांतता होती. झाडाच्या पानगळींखेरीज कसला आवाज नव्हता. तर तिथून जाणाऱ्या एका माणसाने दुसऱ्याला विचारलं की काय रे, आज फारच असं शुकशुकाट वाटतोय सगळीकडं. तर तेव्हा दुसरा माणूस त्याला म्हणाला, तुला माहित नाही का, द प्रोफेसर इज डेड. ही वॉज दी ओनली प्रोफेसर. म्हणजे त्याला ते रुदरफोर्ड इज डेड असं तो म्हटलं नाही. तुला माहित नाही का म्हणे, द प्रोफेसर इज डेड. तर हे या दर्जाचे लोक हे प्रोफेसर असतात. तर ते हल्ली आता जे काय आहे त्याच्याविषयी मी काय बोलणार नाही. या पुस्तकांचा परिचय आपल्याला उत्तमपैकी झालेला आहे, त्यामुळे त्यात मी आणखीन काही भर घालू इच्छित नाही. पण मला असं वाटतं की गोडबोलेंचं सगळंच लेखन मला आवडतं पहिल्यापासून. खरं म्हणजे मी त्यांचा पहिल्यापासूनचा फॅन आहे, पहिल्यापासून.
मला त्यांच्याविषयी अतिशय आदर आहे. आम्ही समवयस्क आहोत, पण ह्या माणसाच्या कामाविषयी, लेखनाविषयी, मातृभाषेतून जे काही ते आणतायत भाषेमध्ये, याच्याविषयी मला अत्यंत आदर आहे की जे काम माझ्यासारख्याने करायला पाहिजे ते गोडबोले करतायत. आणि मराठीमध्ये असे गोडबोले जवळजवळ नाहीत आज. म्हणून आज ह्या तरुण लेखकांना, लेखिकांना सोबत घेऊन ते जे काम करतायत, ही तर त्याच्याही पुढची पायरी आहे आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि मराठी भाषिक म्हणून आपल्याला याचा फार अभिमान वाटला पाहिजे. आपल्या मराठीपणाचं जे काही एक सुप्त ताकद आहे ती कोणत्या ना कोणत्या प्रकाराने अशी प्रकट जी होत राहते, त्याचं आधुनिक काळातलं माझ्या दृष्टीने उत्तम सांस्कृतिक उदाहरण हे अच्युत गोडबोले. हे मी ते माझ्या समोर इथं बसलेले आहेत म्हणून त्यांची स्तुती करतोय, त्यांच्याशी चांगलं बोलायचं म्हणून बिलकुल नाही. मी पहिल्यांदा त्यांचं किमयागार नावाचं पुस्तक वाचलं. मी फिजिक्स शिकवलं आयुष्यभर. मराठी भाषेमध्ये ते उपलब्ध नसल्यामुळे इंग्रजीत शिकायला लागलं. आपल्याला सगळ्यांनाच मॅट्रिक नंतर तुम्ही IIT ला गेलात तर ते इंग्रजीला एक माध्यमाला सामोरं जावं लागतंच. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्ञानाचं जे ग्रहण आहे हे मातृभाषेतूनच सगळ्यात जास्ती सुलभ असतं. कारण आईकडून बाळाकडे जी भाषा येते ती नुसती शब्दांचा समुच्चय नसतो, तर हजारो वर्षाची ज्ञानाची परंपरा आणि ज्ञानाचा साठा आयता त्या मुलाकडे येत असतो त्या भाषेतून. आणि नवज्ञान ज्यावेळेला तुम्हाला ग्रहण करायचं असतं त्यावेळेला हा साठा तिथं तुम्हाला उपयोगी पडतो. कारण हा साठा तुम्हाला एक प्रकारच्या एक प्रतिमा उपलब्ध करून देतो, जी परकी भाषा तुम्हाला देऊ शकत नाही. ज्या भाषेचं तुम्हाला म्हणजे काय माहितीच नाही, ती ज्ञानाचं वहन मातृभाषे इतकं श्रेष्ठ साधन कोणतंही नाही. आणि म्हणून या भाषेला अनेक पद्धतीने ज्ञानभाषा करण्याचा हा एकहाती प्रयत्न तो बहुहाती होतोय. आणि तो पुढे चालू लागल्याची इंटरेस्टिंग वाचलं मी त्याच्यामध्ये की दूध जे आहे ते अनेक जेनेटिकली वेगवेगळ्या लोकांमध्ये पचत नाही त्यांना, असं काहीतरी आहे. काही भागातल्या लोकांना दूध हे पचतच नाही, किंवा जे दूध खायचं असेल तर ते उकळूनच तुम्हाला घेणं आवश्यक असतं. खरं म्हणजे दूध हे आपलं अन्नच नाही. माझा एक मित्र आहे, पुण्यातलाच आहे, तो बोर्डात पहिला आलेला होता आमच्या नंतर 2-1 वर्षांनी. तर त्यांनी एक अनुभव सांगितला. तो म्हणला तोंडात तरुण वयामध्ये हे येतात, काय म्हणतात त्याला ते, तर ते म्हटलं मी ते दाखवायला गेलो एका योगाचार्याकडं आणि त्याला सांगितलं असं असं होतंय आणि मला बाकी असं त्रास होत होतो. तो म्हणलं दिनक्रम काय असतो, कसं काय खाता वगैरे. तर काही नाही, उत्तम असतं म्हणे. मी सकाळी चहा वगैरे काही पित नाही, दूध घेतो 1 ग्लासभर. योगाचार्य म्हणजे ते पहिलं बंद करा. का म्हणले काय, दूध तर चांगलंच नाही म्हणे, गाईचं दूध घेतो. ते गाईचं दूध गाईच्या बछड्यासाठी असतं, आपल्यासाठी नाही म्हणे. तुम्हाला फारच वाटतं तर केळ खा म्हणले. हे अगदी बरोबर आहे. खरं म्हणजे हे त्या प्राण्याचं त्याच्या बाळासाठीच अन्न असतं, ते आपण त्याच्यावर डल्ला मारत असतो काय या नद्याबद्दल. कारण आपण मनुष्य आहे, मनुष्य हा सगळ्याजवळच डल्लाच मारत असतो. तो फार तर अगदी कॅनिबॅलिझम जो आहे ते म्हणजे स्वतःच्या प्रजातीला खाणं हे सुद्धा वेळी प्रसंगी तो करतो. इतका खराब माणूस, म्हणजे मनुष्य ही प्रजाती इतकी खराब आहे. ते असो, तर हे अगदी खरी गोष्ट आहे. म्हणजे आमचा एक मित्र ब्राह्मण मांसाहारी होता. आमच्यामुळं तो खेळाडू असल्यामुळे आम्ही बरोबर अनेकदा हे मांस वगैरे खायचो, मटण खायचो. वयाच्या 40 मध्ये एकदा त्याला त्रास झाला असा, अंगावर असे जेवण केलं आणि अंगावर शिजलं. डॉक्टरकडे गेला, ते म्हणे काय करता, काय खाता. काही नाही म्हणजे सगळंच खातो. मांस खाता का, हो म्हणे. म्हणजे ब्राह्मण आहे, मग मांस कशाला खाता तुम्ही.
मग ब्राह्मण असलं म्हणून काय झालं, मी आयुष्यभर खात आलोय म्हणे, गेली 10-20 वर्ष खातोय मित्रांच्या बरोबर. ते बंद करा. जेनेटिकली तुमच्या अनेक पिढ्यांमध्ये कोणी माणूस खाल्लेलं नाहीये, तुमची भूमी तयार नाहीये त्याच्यासाठी. ते बंद करा, हे बरं होईल. ते बंद केल्यानंतर बरं झालं. त्यामुळे अन्न ही फार वेदक अशी गोष्ट आहे. आता प्रकाशाच्या संबंधी आता अच्युतरावांनी सांगितलं, हवामानशास्त्र कितीतरी, ह्या मी वाचत असताना माझ्या मनामध्ये असं होतं की आणखी कितीतरी एरियामध्ये अगदी ह्याच याच्यावर घेऊन काम करता येईल, आणि तुमच्या डोक्यात ह्या अनेक गोष्टी आहेतच. त्यामुळे आपलं डोकं आणखी इतर कुठं वळवायला मोकळं ठेवलेलं बरं, असं माझ्या एक लक्षात आलं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी यातली की ही जी पुस्तकं आहेत ही एक मराठी वाचक म्हणून आपलं कुतूहल वाढवणारी पुस्तकं आहेत. कुतूहलाचं ती जशी शमन करतात तशी ती कुतूहल वाढवतात. आणि नेमकं कुठल्याही लेखनाचं जर मोठेपण जर असेल तर त्यांनी गुंतवून ठेवलं पाहिजे. कोणतरी म्हणजे अगदी कादंबरी कथा असू द्यात किंवा या प्रकारचं एक माहिती देणारं, ज्ञानाच्या दिशा किलकिल्या करणारं लेखन असू दे, ते तुमचं कुतूहल त्याच्यामध्ये एक प्रकारची वाचनीयता असली पाहिजे, त्यांनी तुम्हाला गुंतवून ठेवलं पाहिजे. तर हे जे लेखन आहे ते त्या प्रकारचं काम निश्चितपणे करतं. आणि त्याच्याबरोबर तुमच्या मनामध्ये कुतूहल ते निर्माण करतं, तुमच्या मनामध्ये प्रश्न सुद्धा निर्माण करतं. आता हे तुमच्या आमच्यासारख्या लहान मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या माणसासाठी कदाचित मला त्याची तितकी फार कळकळ नाही, कारण मी एका अगदी लहान गावातून आले 1,500 वस्तीच्या, आणि तिथे केवळ उत्तम ग्रंथालय होतं म्हणून मी थोडंफार वेळेवर वाचू शकलो, पुढे लिहायला लागलो वगैरे हे सोडून. पण आज परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातल्या लहान गावांमध्ये, अगदी तालुकावाल्या गावांमध्ये चांगली ग्रंथालयं नाहीत. जी आहेत ती त्याच्यावर बोर्ड असतात, आतमध्ये अत्यंत रद्दी पुस्तकं ठेवलेली असतात, त्याचे व्यवहार, त्याचे व्यवसाय याचं आपल्यापैकी काही जणांना निदान माहिती असेल. तर या प्रकारची पुस्तकं ही अगदी लहान गाव खेड्यामध्ये जाणं ही फार महत्वाची गरज आहे, तुम्हाला सांगतो. कारण ती मातृभाषेमध्ये आहेत, ती त्या मुलांना त्यांच्या समोर काही प्रश्न उभे करतील. ज्ञान हे त्यांच्यापर्यंत ज्ञानाचं ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत. आपल्यापर्यंत पोहोचतातच या ना त्या पद्धतीने. आपल्यासारख्या मध्यम वर्गामध्ये अगदी ही भाषाही नसली तरी आपल्याला काय अडचण नाही, आपण ते केलंच आहे इंग्रजी. पण आपलं अनुकरण त्या खेड्यातल्या माणसाला करणं शक्य नाही. त्याला वाटतं आपल्याला करू शकू, त्याच्यात नुकसान आहे त्याचं. आणि त्याच्यासाठी त्याच्या समोर हे जाणं, त्याला हे मिळणं, त्याला हे उपलब्ध असणं, हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. भाषेला ज्ञानभाषा करण्याचा आपला जो संकल्प आहे तो माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. मला तो माझ्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा सुद्धा आहे. खरं म्हणजे याच्या बरोबरीने जी टेक्स्ट पुस्तकं आहेत, चांगली टेक्स्ट पुस्तकं मराठीमध्ये असणं, मराठीमध्ये आहेत कुठपर्यंत आपल्या 10वी पर्यंत साधारणतः मिळतात. पण त्याच्या पुढे गेले की तुम्हाला टेक्स्ट बुकं मिळत नाहीत. आणि तुम्ही फार अतिशय योग्य केलं की जिथं आपल्याला मराठी शब्द उपलब्ध नसेल तिथं इंग्रजी शब्द दणकून वापरला पाहिजे. इंग्रज तेच करतात, त्यांची भाषा आणि संस्कृती वाढली ती त्याच्यामुळे वाढलेली. त्यांनी इतर भाषेचे शब्द बेदिक्कत स्वतःमध्ये घेतलेले. आपल्या हिंदी सैन्याचा चलो चलो शब्द इंग्रजीमध्ये आहे. दरवर्षी ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये शब्द ते येत राहतात, नवीन भर पडत जातात. आणि आपण म्हणतो नाही नाही नाही. मध्ये एकाने मला विचारलं ते गोलमेज परिषद काय असते. म्हणजे ते राऊंड टेबल कॉन्फरन्सचा अनुवाद आहे. आता त्यावेळेस ते मेज, सावरकरांनी मेज असा शब्द वापरला होता, ठीक आहे. पण म्हणजे त्याला अर्थ विचारावा लागतो की गोलमेजचा अर्थ काय. तो राऊंड टेबल या इंग्रजी ते कसं त्याला कारण ते वापरत होते, ठीक आहे, रूढ झाला शब्द, पण अर्थ विचारावा लागतो. याचा अर्थ तो पुरेसा आपल्या आतमध्ये घुसलेला नाही. तर त्याच्यासाठी हे सगळं आपल्या मध्ये जर रुजायचं असेल तर त्याला खूप पद्धतीने धडका मारत राहिला पाहिजे. याची आवश्यकता फार आहे. आणि हा आपल्याला काळ ज्या पद्धतीने चालला आहे, सांस्कृतिक काळ, त्याच्या विरोधी दिशेने आपल्याला काम करायला लागेल. तुम्हाला सांगतो
की मी आता शिकलो इंग्रजीमध्ये आणि बोलायचं शिकवायचो इंग्रजीमध्ये. 37 वर्ष मी मास्टरकी केली. क्वांटम फिजिक्स शिकवलं. फिजिक्सच्या अनेक इतर जे क्लासिकल फिजिक्स, क्वांटम फिजिक्स, इलेक्ट्रोडायनॅमिक्स अशी नावं आहेत सगळी ती. तर हे माझे आवडतेच विषय होते सगळे. पण मला शिकवताना अनेकदा असं लक्षात यायचं की इंग्रजीमध्ये मी बोलतोय तर ते त्यानं इंग्रजीतलं आहे तर मला इंग्रजीत बोललंच पाहिजे. तर अनेक ठिकाणी अनेकदा कितीही प्रयत्नांनी कसंही सांगितलं तरी मुलांचे चेहरे कोरे दिसायचे. मास्टरकी केल्यामुळे माझं लक्षात यायचं की हे कळलेलं नाही यांना काही, म्हणजे आपल्यातच काहीतरी कमीपण आहे. आता विशेष मी रिलेटिव्हिटीचा थोडा अभ्यास केलेला आहे, स्पेशल थिअरीचा. तर स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ही आइन्स्टाईनची तो सिद्धांत आहे, महत्त्वाचा सिद्धांत आहे. म्हणजे आता त्या आइन्स्टाईनचं हे लावलेलं इथं E=mc² असं त्याच्यावर लिहिलेलं पण आहे. म्हणजे अतिशय छोट्या वस्तुमानामध्ये असाधारण क्षमतेची ऊर्जा असते असं साधारणतः एक शब्दांमध्ये त्याच्याविषयी म्हणता येईल. तर त्याने काय म्हटलेलं आहे ह्या सापेक्षतावादामध्ये की बाबा अतिशय वेगवान यांनी ज्यावेळेस तुम्ही प्रवास करता किंवा वाहन अतिशय वेगात, म्हणजे किती वेग, तर प्रकाशाच्या वेगा इतका, म्हणजे तो असाधारण वेग आहे. तर तो जर वेग असेल तर एरवी ज्या गोष्टी आपण मूलभूत मानतो, फंडामेंटल मानतो, त्या फंडामेंटल राहत नाही, मूलभूत राहत नाहीत. उदाहरणार्थ लांबी, वजन, वस्तुमान राहतं, लांबी, वस्तुमान आणि काल. तर काय होतं, तर लांबी कमी होते. इट अपियर्स टू गेट शॉर्टन ऑफकोर्स, अपियर्स टू, लांबी कमी होते. नंतर वजन वाढतं. कालगतीचं काय होतं, तर कालगती ही मंदावते. म्हणजे काय, इंग्रजीमध्ये सोपं आहे सांगायला, मुव्हिंग क्लॉक अपियर्स टू मूव्ह स्लोली, किंवा द क्लॉक स्लोज डाऊन ड्युरिंग मोशन. घड्याळ जे ते वेगाने जर हे झालं तर ते हळूहळू चालायला लागतं. म्हणजे कालगती मंदावते, कालक्षण रुंद होतो. आता एवढं सगळं सांगितलं, हे मराठीत नाही सांगितलं ना, इंग्रजीत सांगायचं. माझ्या लक्षात झालं चेहरे पोरांचे कोरेच आहेत. एका क्षणी वैतागून मला एकदम झटकन आपल्या पुराणातली एक कथा आठवली. हे अनेकदा मी सांगतो, म्हणजे ती रैवतक राजाची गोष्ट. की रैवतक राजाला रेवती नावाची मुलगी होती आणि ती उपवर झाल्यानंतर तिला ते सोयरीक बघायला त्यांनी पृथ्वीवर शोध घ्यायला सुरुवात केली. तर त्याला कुठंच चांगलं स्थळ दिसेना. म्हणून कथा अशीच आहे, मी जरा देशी भाषेत ती सांगतोय, ती जरा थोड्या संस्कृत प्रचूर भाषेत आहे. तर ते सोयरीक काय मिळालं, मग त्यांनी लेकीला यानामध्ये घातलं आणि तो याच्यामध्ये गेला, कुठं, स्वर्गलोकामध्ये. स्वर्गलोकामध्ये गेल्यानंतर ब्रह्मदेवाला भेटायला गेला. तर ब्रह्मदेव त्यावेळेला इंद्राची काहीतरी तिथं संगीताचा कार्यक्रम चालू होता, तिकडे गेलेला होता. तर त्यामुळे मग ते तोपर्यंत त्याला तिथं मुक्काम करायला लागला. आणि मग मुक्काम करून काही दिवसांनी तो आल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा हे असं असं आहे, माझी मुलगी आहे लग्नाची आणि हिला काय पृथ्वीवर काय कोणी योग्य वर मिळत नाहीये, तर देवांच्या मध्ये जर कोणी एखादा असला उपवधू तरुण तर मला सुचव. तर ब्रह्मदेवान सांगितलं असं काय होत नाही बाबा, देवांची माणसाची सोयरी होत नाही. तर त्यामुळे तू असं कर, या लेकीला यानामध्ये घाल आणि परत पृथ्वीवर जा. आणि पृथ्वीवर द्वारका नावाच्या नगरीमध्ये एक बलराम नावाचा राजपुत्र आहे, तो ह्या पुरीला अतिशय योग्य असा वर आहे. आता असं म्हटल्यानंतर याने पुन्हा घेतलं, ते यानात बसला, लेकीला घेतलं, पुन्हा त्या यानातून प्रवास करत तर पृथ्वीवर आला. आता ह्या सगळ्या काळाला त्याला वेळ किती लागला असेल, जायला समजा काय महिनाभर, थांबला महिनाभर, परत आला महिनाभर, 3 महिने जास्त. पृथ्वीवर आल्यानंतर त्यांनी चौकशी सुरू करायला सुरुवात केली की मी रैवतक नावाचा असा असा राजा आहे आणि ही माझी मुलगी आहे आणि मग ते आम्हाला द्वारका नावाच्या नगरीला जायचं आहे आणि ते कोणत्या दिशेला आहे ती अमुक तमुक. लोक म्हणल्यावर तुम्ही काय काय बोलताय, काय कोणत्या काळाची गोष्ट करताय? रैवतक राजाचं 300 वर्षापूर्वी होऊन गेला. म्हणजे बघा की रैवतक हा वेगाने गेला ना आला, त्याच्या दृष्टीने 3 महिनेच झाले.
आणि ह्या लोकांच्या दृष्टीने 300 वर्ष उलटून गेलेली. मुव्हिंग क्लॉक अपियर्स टू मूव्ह स्लोली. क्लॉक स्लोज डाऊन ड्युरिंग मोशन. लगेच मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला की अरे समजलं. सो हाऊ कल्चर हेल्प्स आपले. पण त्याच्या पुढच्या बाकड कथा आहेत त्या पुराणामध्ये, सोडून द्यायच्या. तर याच्या अशा प्रकारे घेतलं पाहिजे. मला आपण याचा उल्लेख केला की भाषेला ज्ञान भाषा बनवण्यासाठी अनुवाद उपलब्ध करून देणं, ते शिक्षण उपलब्ध झालं ना, शिक्षणाचं साहित्य उपलब्ध झालं की संशोधन सुद्धा त्या भाषेमध्ये, अगदी PhDच्या दर्जाचं संशोधन सुद्धा मातृभाषेमध्ये करणं शक्य आहे. म्हणजे माझे विद्यार्थी याला कोरियाला वगैरे जातात PhD झाल्यानंतर पोस्ट डॉक्टरल रिसर्च करायला. तर त्यांचा अनुभव असा आहे की ते तिकडे गेल्यानंतर आम्ही मोडके तोडके इंग्रजीत बोलतो तिथं. तेव्हा तो तुम्हाला इतकं चांगलं इंग्रजी कसं काय बोलता येतं? आता ही आपली कॉलोनियल लिगसी आहे, काय सांगायचं त्यांना. कारण ते कोरियन मुलांना नाही येत, कारण त्यांना त्याची गरज नाही भासत. कारण त्यांच्या मातृभाषेमध्ये शेवटपर्यंत शिक्षण उपलब्ध आहे. ते PhD सुद्धा कोरियन भाषेमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून, मग अशी अच्युतरावांनी सांगितलं की ते आलं इंग्रजीमध्ये काही महत्वाचं, अमेरिकेमध्ये काही महत्वाचं, तात्काळ स्वतःच्या भाषेमध्ये ते अनुवाद करून घेतात आणि उपलब्ध करतात. त्याच्यासाठीची शब्दांची, प्रतिमांची सगळी रचना त्यांनी करून ठेवलेली. हे काम आपल्याला मराठीसाठी करायचं. आपण सगळ्या भारतीय भाषांसाठी करू शकत नाही, पण मराठीसाठी केलं तर इतर भाषांना उपलब्ध होईल, इतरांचं आपण घेऊ. भारतीय भाषा एकमेकांच्या अगदी जवळच्या आहेत. त्यामुळं हे सगळं होत राहणं, याच्यासाठीचे जे महत्वाचे मोठे प्रयत्न या भाषेमध्ये व्हायला पाहिजेत, त्याची एक दिशा दाखवणारं काम हे माझे मित्र अच्युतराव गोडबोले करतायत. त्याच्यासाठी मी त्यांचं अत्यंत अंतःकरणापासून अभिनंदन करतो आणि बरोबरीचं असलं तरी शुभाशीर्वाद देतो. ही मित्रांनो तुमच्या आमच्यासाठी फार महत्वाची, अत्यंत आवश्यक अशी, या भाषेच्या भविष्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. आणि या प्रकारचं इतक्या ज्ञानशाखांमध्ये कुतूहल असलेला माणूस खरोखरीच मी मगाशी म्हटलो सुरुवातीला, दुसरा कोणी नाही. म्हणून तुमच्या प्रकृतीच्या सध्याच्या आपल्या सगळ्यांची प्रकृतीचं आता हे वयच आपली अशी आहे. तर त्यामुळे थोडंफार कुरबुरी सुरूच झालेल्या असतात. पण याच्या सगळ्यात आपल्याला अतिशय अंतःकरणापासून दीर्घ आयुष्य आणि आरोग्याची त्यासाठी मी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी आपण मला बोलावलं यासाठी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद पठारे सर. तुम्ही म्हणलात तसं खरंच अशा पद्धतीनं इतक्या विषयातलं ज्ञान जर आपल्या मराठी भाषेत यायला लागलं तर फक्त साहित्यातली PhD मराठीत नाही तर इतर विषयांमधल्या PhD पण आपण मराठीत करू शकू. आजच्या या कार्यक्रमाचे 2 आयोजक मधुश्री पब्लिकेशन आणि अक्षरधारा बुक गॅलरी. अक्षरधारा बुक गॅलरी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या आशीर्वादानं सुरू झालेली ही संस्था गेली 28 वर्ष संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरही वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याचं काम करते आहे. ग्रंथ प्रदर्शनाबरोबरच साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ते करतात आणि त्यामुळे वाचकांना पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचवली जातात. आजपर्यंत अक्षरधाराची एकूण 595 ग्रंथ प्रदर्शने झालेली आहेत आणि आताच्या नवीन टेक्नॉलॉजीनुसार अक्षरधारा ऑनलाईन विक्रीमध्येही उतरलेलं आहे. 2017 साली अक्षरधारा बुक गॅलरीला बुकशॉप ऑफ द इयरचा प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश राठोडेकर आणि रसिका राठोडेकर हे आपल्यापर्यंत तळमळीनं पुस्तकं पोहोचवत असतात. मी आता रसिका राठोडेकर यांना आभार प्रदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि रसिक वाचक हो, आज अक्षरधारा आणि मधुश्री प्रकाशन या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमानं आज अन्न, हवा आणि प्रकाश
या 3 पुस्तकांचं प्रकाशन माननीय पठारे सर यांच्या हस्ते झालं. आज सांगायला खूप आनंद होतोय की आत्ता यांनी जे सांगितलं की अक्षरधाराला बुकशॉप ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला 17 साली, तोही सरांच्याच हस्ते अक्षरधाराला मिळालेला होता. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाचा हा आनंद होतोय. मधुश्री प्रकाशन या संस्थेने खूप कमी वेळामध्ये अतिशय दर्जेदार पुस्तकं वाचकांपर्यंत दिलेली आहेत. अच्युत गोडबोले सरांची 7 पुस्तकं मधुश्री प्रकाशनाची आहेत. त्यांच्या पुढील प्रकाशनासाठी मी त्यांना शुभेच्छा देते आणि अक्षरधारा नेहमीच त्यांच्या बरोबर असेल. अच्युत गोडबोले सरांची सर्वच पुस्तकं वाचनप्रिय आहेत. त्यांच्या सर्वच पुस्तकांना वाचकांची उत्तम मागणी असते, प्रतिसाद असतो. अक्षरधारा बुक गॅलरीमध्ये एकही दिवस असा जात नाही की त्यांचं पुस्तक विकलं जात नाही. आजच्या दिवशी मला फक्त सरांना एक विनंती करायची आहे की तुमची जी झपूर्झाची सिरीज आहे ती सध्या उपलब्ध नाही आणि वाचकांची त्याला प्रचंड मागणी आहे. नाही म्हणणं सुद्धा आमच्या खूप जीवावर येते, कारण अक्षरधाराचं ध्येयच आहे की जी पुस्तकं वाचकांना मिळत नाही ती त्यांना कुठल्याही परिस्थितीत मिळवून देणं. तेव्हा एक विनंती आहे की ती पुस्तकं लवकरात लवकर यावीत. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्व रसिक वाचक पठारे सर वेळात वेळ काढून इथे आलेले आहेत. आणि अजून एक आनंदाची गोष्ट की माझे इचलकरंजीचे देशपांडे सर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. ते सर आहेत सर माझे इंग्लिशचे देशपांडे सर. त्यामुळे आज मला अतिशय आनंद झालेला आहे की माझ्या माहेरचे कोणीतरी आज या कार्यक्रमासाठी आहे. अश्वमेध हॉलचे व्यवस्थापक, सर्व कर्मचारी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आपण सर्व रसिक वाचक, अक्षरधारावर प्रेम करणारे सर्व रसिक वाचक आणि सर्व वृत्तपत्र वाहिनीचे प्रतिनिधी, या सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ही सर्व पुस्तकं अक्षरधारा बुक गॅलरीमध्येही उपलब्ध आहेत. कृपया सर्वांनी रांगेमध्ये या.